कर्ताव तന്ന അവസരത്തിനായിട്ട് സ്തോത്രം. प्रभु ने हमको और एक अच्छा सुंदर अवसर दिया, उसके लिए धन्यवाद. നമുക്ക് വചനത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. आओ हम लोग वचन में प्रवेश करें. നമുക്ക് ലൂക്കോസ് സുവിശേഷം അതിന്റെ 14 അധ്യായം 28 വാക്യം നമ്മളിങ്ങനെ വായിക്കുന്നു. लूका का सुसमाचार 14 व 28वां वाक्य में लूक 14:28. तुम में से कौन है जो गढ़ बनाना चाहता हो और पहले बैठकर खर्च न जोड़े कि पूरा करने की सामर्थ मेरे पास है कि नहीं. ഓക്കെ, നമ്മളിവിടെ ആദ്യം ഇരുന്ന് അത് തീർപ്പാൻ വകയുണ്ടോ എന്ന് കണക്ക് നോക്കുന്നില്ലയോ. तो वहाँ पर ऐसा वचन में लिखा है कि तुम लोग जब ये इबारत बनाने जाओगे तो तुम क्या करोगे? क्या पहला तुम लोग बैठकर हिसाब करोगे नहीं क्या कि ये खत्म करने हो पाएगा नहीं करके? നമ്മുടെ ജീവിതം കർത്താവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ച് നമ്മൾ സാക്ഷ്യം വഹിച്ച ഒരു ജീവിതം നമ്മൾ ആരംഭിക്കുകയാണ്. हमारा जीवन जब नया जन्म के द्वारा उस दिन से हमें एक प्रभु के लिए जीने का, एक गवाह बनकर जीने का, जो एक मसीही बनकर जीने का जो जिंदगी है नया जन्म के द्वारा शुरू होता है. അന്തമില്ലാത്ത നിലയിൽ ഒരിക്കലും അവസാനിക്കാത്ത ഒരു ജീവിതത്തിന്റെ തുടക്കമാണ് നമ്മൾ കർത്താവിനെ സ്വീകരിച്ചത് ആരംഭിച്ചിരിക്കുന്നത്. और जब हमने ये आरंभ किया उसका परिणाम क्या है कि हम एक ऐसा समय के लिए और ऐसा दुनिया में जाकर जिएंगे जहां पर उस दुनिया में वो जीवन, हमारा ये जीवन खत्म नहीं होगा, सर्वदा रहने वाला उस जीवन को जिंदगी जीने के लिए हम यहाँ पर भूमि में नया जन्म के द्वारा वो जीवन का आरंभ शुरू किया है. നമ്മൾ കർത്താവിനെ രക്ഷിതാവും കർത്താവുമായി സ്വീകരിച്ചു, രക്ഷ പ്രാപിച്ചു. तो ये तो सत्य है कि हमने प्रभु यीशु मसीह को स्वीकारा, उस प्रभु का उद्धार को स्वीकारने की वजह से हमारा नया जन्म हो गया. ആ കാര്യത്തെ കുറിച്ചല്ല ഇവിടെ കർത്താവ് പറയുന്നത്. वहाँ उस विषय में नहीं यहाँ पर ये वचन में कहता है. കർത്താവിന്റെ ഒരു ശരിയായ ശിഷ്യനായി ഹൃദയം കർത്താവ് ഏറ്റെടുത്ത് അവനെ പണിയാൻ അവൻ ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കുന്ന, വചനത്തിന് വേണ്ടി മാത്രം ജീവിക്കുന്ന ഒരു ശിഷ്യത്വം പ്രാപിക്കുന്നതിനെ കുറിച്ചാണ് കർത്താവ് ഇവിടെ പറയുന്നത്. बल्कि यहाँ पर एक चेले के बारे में कहा गया है जिसका नया जन्म होने के बाद अभी उसका एक जिम्मेदारी क्या है कि अभी पूर्ण रीति से अपना तन मन सब कुछ प्रभु को देकर समर्पण कर प्रभु के आज्ञा के अनुसार, वचन के अनुसार जीने के लिए समर्पण करने का अवस्था को कहता है के विषय में ये वाक्य लिखा गया है. കർത്താവിന്റെ അന്ത്യവചനം എങ്ങനെയാണ്? प्रभु का अंतिम वचन कैसा है? ഞാൻ പറയുന്നതൊക്കെയും ചെയ്യാൻ തക്കവണ്ണം പഠിപ്പിച്ച് ശിഷ്യരാക്കുവീൻ. प्रभु ने क्या कहा अंतिम में कि तुम लोग जाओ और मैंने जो बातें उनको तुमको बताया है वो तुम लोग जाकर सिखाओ और लोग को समझाओ और ऐसा सिखाओ कि वो लोग चेले बन जाए. നമ്മൾ എപ്പോഴാ വിശ്വാസിയാകുന്നത്? हम लोग विश्वासी कब बनते हैं? ഒരു ദിവസം കൊണ്ട് നമ്മൾ വിശ്വാസിയാകുക. एक ही दिन में हम विश्वासी बन जाते हैं. എപ്പോഴാ ശിഷ്യനാകുന്നത്? तो चेला कब बनते हैं? നമ്മൾ സ്നാനപ്പെട്ട് जब हमने बपतिस्मा लेकर സാക്ഷ്യം വഹിച്ച് गवाही के विषय में खड़े रहकर നമ്മൾ അന്ന് മുതൽ ഒരു ശിഷ്യനാകാനുള്ള നിലയിൽ ഹൃദയം തുറന്നു കൊടുക്കും. उस दिन से हम लोग एक चेला बनने का जो हमारा यात्रा है, हमने हृदय खोलकर चेला बनने का वो सेवा हमने आरंभ किया. നമ്മൾ ചില യൗവനക്കാരി കഴിഞ്ഞ ദിവസം സ്നാനപ്പെട്ടെന്ന് കേട്ടു. कुछ जवान लोग गए हफ्ते बपतिस्मा लिया करके मैंने खबर सुना. അവ സ്നാനമേൽക്കുക എന്ന് പറഞ്ഞത് എന്താണ്? बपतिस्मा लिया मतलब क्या? നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെടാനല്ല, उद्धार पाने के लिए नहीं, പിന്നെന്തിനാണ്? बल्कि क्यों? ശിഷ്യത്വത്തിന് വേണ്ടി സമർപ്പിക്കുക. बल्कि अभी से मैं विश्वासी बन चुका हूँ, अभी मैं क्या निर्णय ले रहा हूँ, मैं आज से प्रभु मैं तेरा चेला हूँ करके उस चेलेपन का सेवा के लिए समर्पण करना को कहते हैं. बपतिस्मा के द्वारा वो शुरू किया होगा. അപ്പോൾ ആദ്യം തന്നെ കർത്താവ് പറയുകയാണ് നീ ഇരിക്കണം. इसके लिए पहला प्रभु क्या വായിക്കുന്നതാണ്. इसके लिए पहला वहां पर प्रभु कहता है कि तू बैठकर हिसाब लेगा. तो पहला वहां पर बैठने को कहा. ഒരു ഗോപുരം പണിയാൻ ഇച്ഛിച്ചാൽ, अगर तू एक इबारत बांटने के लिए तू निर्णय लेगा तो ഒരു സാദൃശ്യം പറയാണ്. मतलब वहां पर प्रभु एक मुहावरा देकर प्रभु बताता है ആദ്യം ഇരുന്ന്, सबसे पहला तू बैठकर. ഇവിടെ കർത്താവ് प्रभु यहाँ पर ഒരു ശിഷ്യനെ തന്റെ അടുക്കൽ ഇരുത്തുകയാണ്. ആദ്യം അവൻ കണ്ട് അധ്വാനിക്കാൻ പറയല്ല. तो प्रभु चेले को जैसे ही बोला कि ठीक है तू मेहनत कर, मैं तुझे हुक्म देता हूँ ये सब करो, ऐसा करने के लिए आगे देकर उससे मेहनत नहीं करवा रहा. प्रभु सबसे पहला वचन को समझने के लिए प्रभु के पास बिठा रहा है उसे. ആദ്യം നമ്മളെ എന്ത് ചെയ്യുന്നു? सबसे पहला क्या करेगा? നമ്മളെ ഇരുത്തുന്നു. हमें बिठाएगा. നമ്മള് എഫെസ്യ ലേഖനം വായിക്കുമ്പോൾ एफेसों का पुस्तक में जब हम पढ़ते हैं, ആദ്യം ഇരിക്കുക, पहला हम देखते हैं कि प्रभु विश्वासी को बुलाने के लिए पहले हमें स्वर्गीय स्थानों में बिठाया है करके हम पढ़ते പിന്നെ हैं. നമ്മൾ നടക്കുക, फिर प्रभु कहता है अभी तुमको इस भूमि में चाल चलन है इसलिए तुम लोग चलो. പിന്നെ നമ്മള് നിൽക്കുക. और फिर हम लोग 6 में हम पढ़ते हैं कि तुम लोग प्रभु का पूरा अस्त्र को पहनकर तुम खड़े रहो. ഈ മൂന്ന് കാര്യം മനസ്സിലാക്കിയാൽ എഫെസ്യ ലേഖനം ശരിക്കും മനസ്സിലാവും. ये 3 भाग को अगर हम समझेंगे तो बैठना,
चलना और फिर सिर खड़े रहना, ये भाग को अगर बातों को समझ गए तो पूरा एफएसए को किताब हम समझ सकते हैं। നിൽക്കുക എന്ന് പറയുന്നത് खड़े रहना मतलब യുദ്ധമാണ്. तभी एक युद्ध है। നമ്മൾ യുദ്ധം ചെയ്യാൻ പറഞ്ഞിട്ടില്ല, हमें युद्ध करने नहीं बोला है, നമ്മൾ നിന്നാൽ മതി. हमें बस प्रभु का पूरा शस्त्र को पहनकर खड़े रहना है। സാത്താൻ പേടിച്ചു കൊടുക്കും. शैतान क्या करेगा? डर के भाग जाएगा। അതിന് മുമ്പ് എന്ത് വേണം? परंतु वो खड़ा रहने का स्तर में अगर रहना है तो उसके पहले क्या होना पड़ेगा? ഒരു നടത്തം വേണം. एक चाल चलन चाहिए। അതിനു മുമ്പ് എന്ത് വേണം? वो चाल चलन का विषय में बढ़ना है तो उसके पहले क्या रहना चाहिए? बैठना चाहिए। मसीह में वो स्थिर बेटा है करके ये बोध उसको होना जरूरी है। ആദ്യം തന്നെ കർത്താവ് തന്റെ ശിഷ്യനെ എന്ത് ചെയ്യുന്നു? इसके लिए सबसे पहले ही प्रभु अपने चेले को क्या करा देता है? उसको बिठाएगा। ശരിക്കും ഞാൻ കർത്താവിനോട് ഇരുത്തപ്പെട്ടവനാണ്. जैसा वचन में पढ़ते हैं कि हम सब मसीह के साथ स्वर्गीय स्थलों में बिठाए गए हैं। ഇരിക്കാന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? बिठाए गया ना मतलब क्या? ഗുരുവിൽ നിന്ന് കേൾക്കുവാൻ. मतलब वो क्यों किस रीति से हमें बिठाया गया है? मानो कि हमारा गुरु सामने बैठा है, उस गुरु से सुनने के लिए, सीखने के लिए हम उसके पैरों तले बैठे हैं। അവിടെ നമ്മള് എഫെസ്യർ 2:6-7 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ एफेसियों 2 का 6 और 7 जब पढ़ते समय में हम देखते हैं ഈ ഇരുത്തം വരും കാലങ്ങളിലുള്ള യുഗങ്ങൾ മുഴുവനും ദൈവത്തിന്റെ അത്യന്ത കൃപയെ വെളിപ്പെടുത്താനുള്ള ഇരുത്തലാണ്. पढ़ना 6 और मसीह यीशु में उसके साथ उठाया, हाँ। और स्वर्गीय स्थानों में उसके साथ बैठाया। हाँ बिठाया। अभी वाक्य 7 पढ़ना कि वह अपनी उस देखो तो क्यों बिठाया है कि वह आगे अपनी उस कृपा से हाँ जो मसीह यीशु में हम पर है, हाँ आने वाले समय में अपने अनुग्रह का असीम धन दिखाए। तो आने वाला समय मतलब ब्रैकेट में लिखो युग, आने वाले युगानी युग में प्रभु अपना असीम धन का महिमा को हमारे द्वारा बताने के लिए आज हमें मसीह के साथ बिठाया है। നമ്മൾ ഇരുത്തപ്പെട്ടിരിക്കുന്നു. हम बिठाए गए हुए लोग हैं। നമ്മളെ സ്വർഗത്തിലെ കാര്യങ്ങൾ കേൾക്കാൻ വേണ്ടി നമ്മളെ വിശ്രമത്തിലേക്ക് കൊണ്ടുവന്നിരിക്കുക. यानी कि क्या स्वर्ग का बातों को ग्रहण करने के लिए, स्वर्ग का बातों में का विषय को समझने के लिए हमें ध्यान से, हमें शांति पूर्वक विश्राम करने के लिए बिठाया गया है। നമ്മൾ കൊലോസ്യ ലേഖനം 3:1 कोलोस्यों 3 का 1 में हम पढ़ते हैं, സ്നാനപ്പെട്ട് കയറി വരുന്ന ഒരാളോട് കർത്താവ് പറയുകയാണ്, बपतिस्मा लेकर बपतिस्मा के द्वारा वो गाड़ा जाकर फिर उठकर जब वो आता है, ऐसे विश्वासी को कहता है, എന്താണ് പറയുന്നത്? क्या कहता है? अतः जब तुम मसीह के साथ जिलाए गए हाँ। तो स्वर्गीय वस्तु की खोज में रहो, हाँ। जहाँ मसीह विद्यमान है और परमेश्वर के दाहिनी ओर നോക്കുക, बैठा। കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു प्रभु यीशु मसीह സ്വർഗത്തിൽ ചെന്നിട്ട് स्वर्ग में जाने के बाद പിതാവിന്റെ വലതുഭാഗത്തിൽ, पिता के दाहिने ओर जाके बैठ गया। കർത്താവ് ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ എവിടെയായിരുന്നു? प्रभु जब भूमि में था तो वो कहाँ था? പിതാവിന്റെ വലതുഭാഗത്ത് തന്നെ. ഇത് പറഞ്ഞാൽ तभी भी उनका पदवी कैसा था? पिता के दाहिने ओर बैठने, मतलब एक विश्राम का दशा में ही तभी भी था, കാരണം പിതാവിന്റെ കാര്യങ്ങളാണ് ഭൂമി പറയുന്നത്. क्योंकि पिता का सब बातें बोलने के लिए यीशु आया था, वही बात कर रहा था। നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 3-ാം കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്, യോഹന്നാൻ का सुसमाचार 3 में हम पढ़ते हैं, ഞാൻ സ്വർഗത്തിലെ കാര്യങ്ങൾ പറയാൻ ഭൂമിയിൽ വന്നു, मैं स्वर्ग की बातें बताने के लिए मैं भूमि पर आया, പക്ഷേ ഭൗമികന്മാർ അത് മനസ്സിലാക്കുന്നില്ല. परंतु भूमि के लोग मेरे ये बात नहीं समझते। അപ്പൊ കർത്താവ് ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ എവിടെയായിരുന്നു? इसके लिए प्रभु जब भूमि में था तो उनका अवस्था कैसा था? പിതാവിന്റെ വലതുഭാഗത്ത്. पिता के दाहिने ओर बैठने वाला अवस्था में ही वो जी रहा था। ഇപ്പൊ നമ്മൾ എവിടെയാണ്? अभी हम कहाँ पर है? ഇവിടെ തന്നെയാണ്. भले हम भूमि में है, പക്ഷേ നമ്മൾ എവിടെയാണ്? परंतु हमारा पदवी पोजीशन कहाँ पर है? ക്രിസ്തുവിലാണ്. मसीह में है। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या? നമ്മൾ ശ്രദ്ധിച്ച് കേൾക്കാനും പറയാനും ഗ്രഹിക്കാനും വേണ്ടി ഇപ്പോൾ ക്രിസ്തുവിനോട് കൂടെയാണ്. मतलब प्रभु हम लोग सब बातें, स्वर्गीय बातें सुनने के लिए, ग्रहण कर समझ कर जीने के लिए अभी हम लोग को प्रभु के साथ, उनके दाहिने ओर उनके साथ बिठाए गए हैं। അപ്പൊ നമ്മള് പറഞ്ഞു വരുന്നത് തീർപ്പാൻ വക അവസാനം നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുമ്പോൾ तो मेरा विषय ये है कि जब हम लोग अंतिम में जब हम स्वर्ग जाएंगे, നമ്മൾ പണിയാൻ ആരംഭിച്ചു, अभी एक बात काम शुरू हो गया है, ഫൗണ്ടേഷൻ ഇട്ടു. उसका नींव बांधा गया है, പക്ഷെ മുകളിലോട്ട് പണി തീരാത്തൊരു വീട് പോലെ സ്വർഗത്തിൽ ചെന്നാൽ परंतु हम लोग इमारत बांधने के लिए नींव डाल दिया, लेकिन ऊपर की ओर बांधने के लिए रुकावट आ गया। ऊपर की फ्लोर अगर आप बना नहीं रहोगे तो अधूरा हो गया, तो फिर कैसा चलेगा? ആരുടെ കുഴപ്പമാണ്? तो किसका विषय है? गलती किसका है?
അവൻ പണിയാൻ ആരംഭിച്ചു. तो हमने लूका में हमने क्या पढ़ा, वो अभी बांधने के लिए शुरू तो हो गया, പക്ഷെ തീർപ്പാൻ വകയില്ലാതെ പോയി. परंतु आखिरी में हालत क्या हो गया कि वो जो इमारत बनाना चाहता था खत्म करने हो नहीं पा रहे, क्योंकि उसके पास पैसे का कमी होने की वजह से बांध काम उसको बीच में ही रोकना पड़ा. तो क्या एकदम लज्जित अवस्था हो जाता है फिर. അപ്പൊ കർത്താവാണ് പണിയുന്നത്. तो देखो बांध काम तो हमेशा प्रभु ही करता है. അപ്പൊ സ്വർഗത്തിൽ ഇരുത്തപ്പെട്ട അവസ്ഥയിൽ तो स्वर्गीय तलों में हमें बिठाया गया है करके जब बोलते समय में നമ്മളെ അത് എക്ലസിയാസ്റ്റിക് सभा उपदेश 10-ാം അധ്യായം 2-ാം വാക്യം നമുക്കത് വായിക്കാം. 10 का 2 में हम पढ़ते हैं. സ്വർഗത്തിൽ ഇരുത്തപ്പെട്ട ഒരു വ്യക്തിയുടെ അവസ്ഥ ഇങ്ങനെയാണ്. स्वर्ग में जो बिठाया गया है उसका हालत को हम देखते हैं. बुद्धिमान का मन उचित बात की ओर और रहता है, परंतु मूर्ख का मन उसके विपरीत रहता है. അവിടെ ഹൃദയം എന്നാണ് വരേണ്ടത്. वहाँ पर ഹൃദയം പോരാ. हाँ, यहाँ पर हृदय आना चाहिए. हाँ. बुद्धिमान का हृदय. എല്ലാവരുടെയും ഹൃദയം എവിടെയാണ്? सब हाँ, वो एक्चुअली मराठी में पढ़ना वो वाक्य कैसा है? हाँ, पूरा पढ़ो. शहाण्याचे मन उजवीकडे उजवीकडे मतलब राइट हाँ, वो ये करेक्ट शब्द है. അതായത് तो पूरा पढ़ो. शहाण्याचे मन उजवीकडे हाँ, राइट हैंड साइड में है, पण मूर्खाचे मन डावीकडे असते. मतलब लेफ्ट. हाँ, ये हिंदी में ऐसा नहीं है. ओके, तो अभी आपको सवाल पूछता हूँ, हमारा हृदय का पोजीशन कहाँ पर है? शारीरिक हृदय लेफ्ट में है ना. നമ്മൾ ബുദ്ധിമാനാണെങ്കിലും ബുദ്ധി ഇല്ലെങ്കിലും നമ്മുടെ ഹൃദയം ഇടത്ത് ഭാഗത്ത്. हम लोग बुद्धिमान हो या मूर्ख हो, हमारा हृदय कहाँ पर है? शारीरिक हृदय लेफ्ट साइड में. എന്നാൽ ഇവിടെ ഇടത്തും വലത്തും എന്ന് പറയുന്ന ഒരു കാരണമുണ്ട്. परंतु यहाँ पर जब ये वचन पढ़ते समय में बुद्धिमान का हृदय दाहिने ओर और मूर्ख का हृदय बाएं ओर करके बोलने के लिए एक अर्थ, एक उद्देश्य से प्रभु कह रहा है. നമ്മൾ നേരത്തെ കേട്ടു अब जैसा हमने पहले सुना, കർത്താവ് പിതാവിന് വലത്ത് ഭാഗത്താണ്. प्रभु यीशु मसीह पिता परमेश्वर के दाहिने ओर बैठा, राइट हैंड साइड में बैठा है. അപ്പൊ ഇടതുവശം എന്താണ്? तो लेफ्ट साइड में क्या है? बाएं ओर क्या है? ഇടതുവശം എപ്പോഴും ന്യായവിധിയെ കാണിക്കും. लेफ्ट साइड मतलब परमेश्वर, वो जो राइट हैंड साइड रहता है हमेशा परमेश्वर के प्रिय के विषय में, लेकिन लेफ्ट साइड मतलब क्या है? जो अप्रिय है, मतलब न्याय के लिए नियुक्त किया हुआ भाग को कहते हैं लेफ्ट साइड में. അപ്പൊ നമ്മള് തീത്തോസിന്റെ ലേഖനം 3-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്ന 3-ാം വാക്യം, പണ്ട് നമ്മൾ ബുദ്ധികെട്ടവരായിരുന്നു. तीतुस का पुस्तक 3 अध्याय का 3 वाक्य में पढ़ते समय में पहले हम लोग निर्बुद्धि थे करके वहां पर हम भाग पढ़ते हैं. നമ്മൾ പാപികളായിരുന്നപ്പോൾ, जब हम लोग पापी थे, ശത്രുക്കളായിരുന്നപ്പോൾ, जब हम शत्रु थे, നമ്മൾ ന്യായവിധി കീഴെയായിരുന്നു. हम लोग न्याय और दंड के, परमेश्वर के न्याय के दंड के अधीन में थे. അവിടെ നമ്മൾ എവിടെയായിരുന്നു? तभी हम लोग कौन सा भाग में थे? ദൈവത്തിന്റെ ഇടത്ത് ഭാഗത്ത് परमेश्वर का लेफ्ट साइड में थे. എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? നമ്മുടെ ഹൃദയം मतलब हमारा हृदय നരകത്തിലേക്ക് പോകുന്ന ഇടത്ത് ഭാഗത്തായിരുന്നു. लेफ्ट साइड मतलब क्या? हमारा हृदय नरक की ओर जाने का दशा में थे. इसके लिए हम लोग मूर्ख लोग, जैसा अभी हमने सभोपदेश में पढ़ा, मूर्ख का हृदय लेफ्ट साइड में है. കർത്താവ് എന്തിനാണ് വന്നത്? परंतु प्रभु क्यों आया? ആ ഇടത്ത് വശത്തുള്ള ചിലരെ हम जो बाया साइड के लोग थे, അവരെ എന്ത് ചെയ്യണം? उन लोगों को उठाकर വലത്ത് സൈഡിലേക്ക് കൊണ്ടുവരണം. दाहिने ओर ले आने के लिए यीशु मसीह कलवरी क्रूस पर आकर मरा. അതാണ് കർത്താവ് ക്രൂശിൽ മരിച്ചത്. इसका ये लक्ष्य को देखकर प्रभु यीशु मसीह क्रूस पर मरा. അപ്പൊ കർത്താവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിക്കുമ്പോൾ, जिस दिन हम लोग जब यीशु तू मेरा प्रभु है मानकर उद्धार में जब प्रवेश करते हैं, നമ്മുടെ ഹൃദയം എവിടെയായി? तब हमारा हृदय कौन सा भाग में चला गया? സ്വർഗത്തിലെ കാര്യങ്ങൾ, ആത്മാവിന്റെ കാര്യങ്ങൾ, നിത്യമായ കാര്യങ്ങൾ നമ്മൾ ഗ്രഹിപ്പാൻ തക്കവണ്ണം നമ്മുടെ ഹൃദയം വലത്തുവശത്ത് തന്നെയാണ്. तो स्वर्ग का बातों को ग्रहण करने के लिए, आत्मिक बातें ग्रहण करने के लिए, जो ऊंचा और धन्य बातों को ग्रहण करने के लिए बुद्धिमान का हृदय दाहिने ओर की ओर आ जाता है, ताकि ये सब बातें, आत्मिक बातें समझ सके. ബുദ്ധികെട്ട മനുഷ്യൻ ദൈവം ഇല്ല എന്ന് ബുദ്ധികെട്ട മനുഷ്യൻ തന്റെ ഹൃദയത്തിൽ പറയുന്നു. भजन संगीता में हम पढ़ते शायद 14 में है कि मूर्ख हमेशा यही कहता है कि परमेश्वर नहीं है. എന്നാൽ യേശുവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ച ഒരു വ്യക്തി, लेकिन जो कोई ये व्यक्ति जब यीशु को ग्रहण करता है, അവൻ ബുദ്ധിമാനാണ്. वो बुद्धिमान बन गया. ഇപ്പോൾ അവൻ പറയുകയാണ്, अभी वो क्या कहता है? ദൈവം എവിടെയാണ്? परमेश्वर कहाँ पर है? എന്റെ ഹൃദയത്തിലുണ്ട്. मेरे हृदय में है. അതായത് നമ്മുടെ ഹൃദയം എവിടെയായി? मतलब अभी हमारा हृदय कौन सा भाग में आ गया? दाहिने ओर, यस, राइट हैंड साइड में. റോമലേഖനം 8-ാം അധ്യായം 3-4 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ, रोमियो का पुस्तक 8 का 3 और 4 जब हम पढ़ते हैं, ദൈവം തന്റെ പുത്രനെ അയച്ചത് പാപത്തെ ന്യായം വിധിച്ച് നാം ഇനി ജഡത്തെ അല്ല ആത്മാവിനെ. അപ്പൊ ജഡത്തെ അനുസരിക്കുമ്പോൾ ഹൃദയം ഇടത്തുവശത്തും
ആത്മാവിനെ അനുസരിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ ഹൃദയം വലത്തുവശത്തും സ്വർഗസ്ഥലങ്ങളിലുമാണ്. तो इसके लिए परमेश्वर ने अपने पुत्र को इसके लिए भेजा ताकि हम जो पाप और अवस्था में थे, प्रभु यीशु मसीह खुद वो पाप का शरीर का स्वभावता में आया और उन्होंने अपने देह में पाप को उसने न्याय कर दिया ताकि परमेश्वर का धार्मिकता का मार्ग को पूरे हो सके, ताकि उसका 4 का आखिरी भाग में लिखा है कि ताकि अभी से हम लोग शरीर की बातों को पूरा करने के लिए नहीं, आत्मा के अनुसार जीने के लिए है। तो जो कोई शारीरिक अनुसार जो जीने वाला व्यक्ति वो कौन है? बाया साइड में है, और आत्मा का नियंत्रण के अनुसार चलने वाले लोग दाहिनी ओर है। നമ്മൾ എവിടെയാണ്? हम कहां पर है? എവിടെയാണ് ക്രിസ്തു? അവിടെയാണ്. जहां पर मसीह है वहां पर हम है। നാം നമ്മുടെ തന്നെ വലത്തുവശത്താണ്. हम हमारा राइट हैंड साइड में, നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ വലത്തുവശത്ത്. और परमेश्वर की ओर से देखा जाए तो भी हम राइट हैंड साइड में। എന്നാൽ നമ്മൾ ഇടത്തുവശത്തേക്ക് ആയി പോകാൻ സാധ്യതയുണ്ട്. परंतु हमारा इस चाल चलन में दुनिया में जीते समय में हम लोग बाया साइड में, लेफ्ट साइड में हो जाने का, गिर जाने का अवस्था आ सकता है। അതാണ് റോമലേഖനം 8 अध्याय 6 वाक्യം വായിക്കുമ്പോൾ इसलिए रोमियो 8 का 6 में हम पढ़ते हैं, ആ വാക്യം 8ന്റെ 6. मन लगाना तो मृत्यु है, हाँ। परंतु आत्मा पर मन लगाना जीवन और शांति है। നമ്മൾ അത് ഇങ്ങനെയാണ് വായിക്കേണ്ടത്. हमें इस रीति से पढ़ना है, The mind which is set on the flesh is death. जो जो The mind which is set on the spirit is life. जो मन शरीर की ओर लेकर जाएगा वहां पर मृत्यु आएगा, परंतु जिसका मन आत्मा की ओर लेकर जाएगा वहां पर मृत्यु, वहां पर जीवन और शांति रहेगा। അപ്പോൾ നമ്മൾ സ്നാനപ്പെട്ട് വന്നു കഴിഞ്ഞാൽ तो जब हम लोग बपतिस्मा के द्वारा फिर उठकर हम जब आते हैं, നാം പിതാവിന്റെ വലത്തുഭാഗത്ത് ക്രിസ്തുവിനോട് കൂടെയാണ്. हम तब हमारा पोजीशन क्या है? हम लोग सब लोग स्वर्गीय स्थानों में उठाए गए और पिता के दाहिने और राइट हैंड साइड में हम लोग हैं। നമ്മൾ ഇടത്തുവശത്തേക്ക് പോയാൽ, परंतु अगर हम लोग बाया साइड में चले गए तो, ഇടത്തിലേക്ക് പോയാൽ यानी कि शरीर में अगर मन लगाया तो നമ്മൾ പിന്നെ ആരായി തീരുകയാണ്? वापस क्या हो रहा है? फिर वही मृत्यु का दशा में आ जाते हैं। വീട് പണിയാൻ വകയില്ലാതായി തീരുകയാണ്. तभी हमारा हालत क्या है कि हम घर बनाने शुरू तो कर दिया लेकिन खत्म नहीं कर पाने का हालत में, दुर्दशा में चले जाते हैं। അന്ന് ജീവിക്കാൻ വകയില്ല. उस समय में फिर आगे की बातें का चाल चलन के लिए कुछ भी पैसा नहीं है। കർത്താവ് പ്രാർത്ഥിക്കാൻ പഠിപ്പിച്ചപ്പോൾ प्रभु जब प्रार्थना करने सिखाया, ഇന്നത്തേക്കുള്ള ആഹാരം തരണമേ, आज का भोजन के लिए आज का रोटी देना करके प्रभु ऐसा प्रार्थना करने सिखाया। നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് നമ്മുടെ ഉപജീവനത്തിന് റൊട്ടി എന്നാണ്. हमें हमें वो वचन पढ़कर हम क्या बोलते हैं? आज का शारीरिक भोजन के लिए जो आपको रोटी, ब्रेड, चावल, राइस, चिकन, मटन चाहिए उसके लिए प्रार्थना करो करके। കർത്താവ് പറയാണ്, लेकिन प्रभु ने क्या कहा? ഞാൻ സ്വർഗത്തിലെ ഇറങ്ങി വന്ന ജീവന്റെ അപ്പമാണ്. प्रभु ने क्या कहा कि मैं स्वर्ग से उतरा हुआ जीवन का रोटी हूँ। यूहन्ना 6 में पढ़ते हैं। അപ്പൊ നാം കർത്താവിനോട് വചനം, ജീവിക്കാനുള്ള വചനം തരണമേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കണം. तो आज का रोटी दो मतलब क्या? आज का जीवन के लिए मुझे आत्मिक जो भोजन चाहिए, उस आत्मिक भोजन में मैं भरपेट होकर आत्मिक जीवन जिंदगी जी सकूं, वो भोजन मुझे समय पर दो हे प्रभु। ഇതാണ് കർത്താവിനെ എപ്പോഴും എന്റെ വലത്തുവശം. നമ്മുടെ 16-ാം സങ്കീർത്തനം ദാവീദ് പറയാണ്, 16 भजन संगीता में दाऊद कहता है, അതിന്റെ 8ാം വാക്യം, उसका 8 में, मैंने यहोवा को हाँ। निरंतर अपने सम्मुख रखा है, हाँ। इसलिए कि वह मेरे दाहिने हाथ रहता है। हाँ देखो ദാവീദിന്റെ വലത്തുഭാഗത്ത് ആരാണ്? दाऊद के दाहिने ओर कौन है? अभी വലത്തുഭാഗം എന്ന് പറഞ്ഞാൽ दाहिने ओर मतलब ചിന്തയുടെ, बस सब विचार करना, നമ്മുടെ ആഗ്രഹങ്ങളുടെ, हमारा जरूरत की बातें, आग्रह, നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ആഗ്രഹങ്ങൾ, और हमारे जो भी जरूरत की बातें हैं, നമ്മുടെ അധികാരം, हमारा अधिकार, ശക്തി, बल, പ്രവൃത്തി, कार्य, ഇതെല്ലാമാണ്. ये सब वो दाहिने और राइट हैंड साइड में हो गया। ഇദ്ദേഹം രാജാവാണ്. ये राजा है। ഇദ്ദേഹം പറയുകയാണ്, ये राजा कहता है, എന്റെ ആഗ്രഹം, मेरा आग्रह, എന്റെ പ്രവൃത്തി, मेरा कार्य, എനിക്കെല്ലാം मेरा जो भी कुछ है, എന്റെ വലത്തുഭാഗത്ത് मेरे दाहिने ओर ആരുണ്ട്? कौन है? मेरा परमेश्वर, यहोवा परमेश्वर है। ഓ, ദാവീദിന്റെ ഹൃദയം എപ്പോഴും വലത്തുഭാഗത്താണ്. तो क्योंकि दाऊद का हृदय हमेशा बुद्धिमान होने की वजह से उसका हृदय हमेशा परमेश्वर की ओर दाहिनी ओर है। അതുകൊണ്ട് ഞാൻ കുലുങ്ങിപ്പോകയില്ല എന്ന് പറഞ്ഞാൽ, इसके लिए मैं कभी डगमगाऊंगा नहीं या कभी गिरूंगा नहीं, हड़बड़ाऊंगा नहीं, I never been moved. मैं हिलूंगा नहीं, ഞാൻ ഒരിക്കലും കുലുങ്ങിപ്പോകയില്ല. मैं हिलूंगा नहीं, स्थिर रहूंगा। അപ്പൊ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ, ദൈനംദിന ജീവിതത്തിൽ इसलिए हमारे प्रतिदिन का जीवन में നാം കർത്താവിന്റെ വലത്തുഭാഗത്ത് വരേണ്ടത് ആവശ്യമാണ്. हमें प्रभु के दाहिने ओर आना हर एक विश्वासी का एक जरूरत चीज है ये। അപ്പൊ എന്റെ വലത്തുഭാഗത്ത് ഉള്ളത് കൊണ്ട്, क्योंकि यहोवा मेरा दाहिने ओर है। 16-9 വായിക്കുമ്പോൾ 16 का 9 में पढ़ते हैं, അതുകൊണ്ട്, इसलिए അതുകൊണ്ട് എന്താണ്? इस कारण मेरा हृदय आनंदित, इस कारण, किस कारण? क्योंकि यहोवा मेरे दाहिने ओर है, इस कारण
मेरा हृदय आनंदित है। അപ്പൊ നമ്മുടെ ഹൃദയം ആനന്ദിക്കുമ്പോൾ तो जब हमारा हृदय आनंदित होता है അത് സ്വർഗവുമായി ബന്ധപ്പെടുകയാണ്. तब मतलब वो वास्तव में स्वर्ग के साथ संबंध में है। इसके लिए ആ ദൈവരാജ്യത്തിന്റെ കെട്ടുപണി ഇങ്ങനെയാണ്. परमेश्वर का राज्य का बात का इस आधार पर है। ഭൗമ്യമായ വിഷയം കൊണ്ട് സന്തോഷിക്കുകയല്ല, भूमि की बातों में कुछ बातों मुझे भूमि में है बोलकर वो बातों को देखकर आनंदित नहीं होता, ഇടതുവശം കൊണ്ട് സന്തോഷിക്കുകയല്ല, या मेरे लेफ्ट साइड में बातें कुछ है बोलकर वो मैं उस भाग में वो बोलकर खुशी नहीं मनाता। ലോക മനുഷ്യനെ പോലെ അല്ല, संसार के लोगों के समान नहीं, എന്റെ കർത്താവിൽ ഞാൻ സന്തോഷിക്കുന്നു. बल्कि मेरा आनंद मैं प्रभु में, क्योंकि मैं प्रभु में हूँ वही मेरा आनंद है। നമുക്ക് അവന്റെ ആത്മാവും അവന്റെ ദേഹിയും ശരീരവും നിർഭയമായിരിക്കുന്ന സന്തോഷമായിരിക്കുന്ന ഒരു അവസ്ഥയിൽ അവൻ എത്തിച്ചേരുകയാണ്. मतलब क्या अभी वो व्यक्ति अभी उसका आत्मा प्राण और देह संपूर्ण रीति से बिना डरे स्थिर मसीह में बने रहने का अवस्था में वो पहुंच चुका अभी। അതുകൊണ്ട് നമ്മുടെ ഹൃദയം इसलिए हमारे हृदय കുറിച്ച് നമുക്ക് നല്ലൊരു ബോധ്യം, ഇടത്താണോ വലത്താണോ. अच्छा बोध्य होना जरूरी है। क्या हमें मालूम है क्या हमारा हृदय दाएं है क्या बायां है करके? किधर है? നമ്മൾ രാവിലെ എഴുന്നേൽക്കുന്നു, हम लोग सुबह उठते हैं, ഞാൻ ഇടത്തുകാലം നിലത്ത് കുത്തിയോ വലത്തുകാലം നിലത്ത് കുത്തിയോ എന്ന് നമ്മൾ ചിന്തിക്കേണ്ട ആവശ്യം. हम लोग कभी ऐसा सोचते नहीं है ना आज मैं बेड से उठने के बाद पहला मैं लेफ्ट लेग डालूंगा या राइट पैर डालूंगा, ऐसा सोचने की जरूरत नहीं है। പക്ഷേ രാത്രി കടന്നപ്പോൾ परंतु रात को सोते समय में എന്റെ ഹൃദയം मेरा हृदय വലത്തുവശത്തായിരുന്നോ दाएं ओर था क्या ഇടത്തുവശത്തായിരുന്നു? या बाएं ओर था? നീ രാത്രിയിൽ എന്നെ സന്ദർശിച്ചു. वचन में पढ़ते हैं कि हे प्रभु तू रात को मुझे मिलने आया। ദുരുദ്ദേശമൊന്നും കണ്ടെത്തിയില്ല. मेरे हृदय में कुछ भी ऐसा दुरुपदेश है, गलत बातें तूने ढूंढा तो नहीं पाया। കാരണം രാത്രിയിൽ വിശ്രമിച്ചപ്പോൾ जब मैं रात को विश्राम किया ദാവീദിന്റെ ഹൃദയം ദൈവത്തിന്റെ വലത്തുഭാഗത്തായിരുന്നു, അവന്റെയും തന്നെ വലത്തുഭാഗത്തായിരുന്നു. तो क्योंकि दाऊद का मन वास्तव में क्या है, वो बुद्धिमान होने की वजह से परमेश्वर के दाएं ओर है और वो खुद बुद्धिमान होने की वजह से उसका हृदय भी दाहिने ओर है। സദൃശവാക്യം 4:23 प्रोवर्ब्स 4:23 നമ്മുടെ ഹൃദയത്തെ സൂക്ഷിക്കേണ്ടത് എങ്ങനെയാണ് അവിടെ പറയുന്നുണ്ട്. हम लोग अपने हृदय को कैसा संभालना है करके वहां पर पढ़ते हैं। सबसे अधिक अपने मन की रक्षा कर, यानी कि हृदय को, हाँ, क्योंकि जीवन का मूल स्रोत ആ वही है। ഹൃദയം എവിടെ ആയിരിക്കുന്നു എന്നാണ് നമ്മൾ സൂക്ഷിക്കേണ്ടത്. हृदय को किस रीति से हमें संभालना है? सबसे अधिक ആ, എങ്ങനെ എവിടെ ആയിരിക്കണം എന്നാണ് वो मतलब कहाँ पर उसको संभालना है, मतलब कौन सा भाग में वो रहना चाहिए तो हृदय संभाला जाएगा? राइट साइड वाले दाहिने ओर में। രാവിലെ എഴുന്നേൽക്കുമ്പോൾ തന്നെ इसलिए सवेरे उठते ही നാം ഒന്ന് പരിശോധിക്കണം. अपने आप को जांचे। എന്താണ് പരിശോധിക്കേണ്ടത്? क्या जांचना है? എന്റെ ഹൃദയം मेरा हृदय। ഇത് ജാഗ്രതയോടെ സൂക്ഷിക്കണം. और इस विषय को हमें अपने क्या पढ़ा, एकदम जागृति के साथ हमें ध्यान देकर संभालना है। सचमुच वही भाग में है तो उसी पोजीशन, राइट हैंड पोजीशन में ही रखना है। ഒരു ശിഷ്യൻ ആദ്യം ചെയ്യേണ്ടത് एक चेला जो सबसे पहला करता है ഗുരുവിന്റെ അടുക്കൽ ഇരിക്കുക എന്നതാണ്. अपना स्वामी के सामने जब बैठता है, ഇടതുവശത്താണോ? राइट हैंड लेफ्ट साइड में है क्या? ആ കാരണം കർത്താവ് ക്രൂശിൽ മരിച്ച് നമ്മളെ രക്ഷിച്ച് നമ്മളെ എവിടെയാക്കി? क्योंकि प्रभु यीशु मसीह अपना बहुमूल्य जान देकर, उन्होंने जान देकर क्रूस में भरकर लहू बहाकर हमें स्वर्ग की ओर लेकर जाकर हमें दाहिने ओर के तरफ में लेकर आया। നാം കർത്താവിന്റെ അടുക്കൽ ഇരിക്കുമ്പോൾ हम जब प्रभु के पास जब बैठते हैं കർത്താവ് നമുക്ക് വചനം തരും. प्रभु हमको वचन देगा। അതിന്റെ അടുത്ത വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ हम लोग उसका अगला भाग को हम पढ़ते हैं 4:21 प्रोवर्ब्स का 4:21 നിന്റെ ഹൃദയത്തിന്റെ നടുവിൽ पढ़ना। इनको अपनी आंखों की ओट न होने दे, हाँ, आगे। वरन अपने मन में धारण कर। अरे उसका ഇവിടെ എങ്ങനെയാണ് तो വരുന്നത്? मन के बीच में ദൈവം തരുന്ന വചനം प्रभु जो वचन देगा, അതെന്തായിരിക്കണം? मराठी में पढ़ना। ती तुझ्या पुढून जाऊ देऊ नको, ती तुझ्या डोळ्यांपुढे जाऊ देऊ नकोस, ती आपल्या अंतःकरणात ठेव. हाँ मतलब अंतःकरणाच्या मध्ये ठेव, मतलब तुम्हारा हृदय का बीच में रखो करके ऐसा आना चाहिए। वो नहीं इंग्लिश में आया है, हाँ। कीप देम इन द मिड ऑफ योर हार्ट। ഹൃദയത്തിന്റെ നടുഭാഗം हृदय के बीच में वचन को रखना। in the midst of the heart. एकदम केंद्र भाग, हृदय के केंद्र बीच में वचन को रखना, थामने रखना। നമ്മുടെ ഹൃദയം ഇടതു ഭാഗത്തായിരുന്നപ്പോൾ जब हमारा हृदय लेफ्ट साइड में था നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ നടുവിൽ നമ്മൾ എന്ത് സൂക്ഷിച്ചോ അതിങ്ങനെ എപ്പോഴും ചിന്തിച്ചോണ്ടിരിക്കും. तो उस समय में हमारे हृदय के केंद्र में हमने जो बातों को हमने रखा था वो हमेशा हमारे विचारों में, भावनाओं में, संकल्प में हमेशा उठकर आता था और उसी के विचार में उसी को कमाने के लिए हम जाते थे। നാം എന്ത് ചിന്തിക്കുന്നു അതാണ് നമ്മൾ. हम जो सोचते हैं हम वो है। നമ്മുടെ ചിന്തയാണ് നമ്മുടെ ബിഹേവിയറെ ഫ്ലോവാക്കുന്നത്. हमारा सोच विचार और हमारा संकल्प और कल्पना क्या करता है, हमारा स्वभाव और एटीट्यूड को बनाता है।
നമുക്ക് എന്താ ചിന്തിക്കാനുള്ളത്? हमें सोचने के लिए क्या है? Evil against God. നമ്മളെ ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 6:5 हम വായിക്കുന്നത് लोग उत्पत्ति का पुस्तक 6:5 में क्या पढ़ते हैं कि मनुष्य का हृदय हमेशा बुरा ही निरंतर सोचते रहता है। എങ്ങനെ പിന്നെ നമ്മൾ ഗുണപ്പെടും? तो ऐसा है तो फिर कैसा भलाई हमारा फायदा का कैसा होगा फिर? ബാലൻ തന്റെ നടപ്പിനെ ക്രമീകരിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? നിന്റെ വചനത്തെ ഹൃദയത്തിന് നടുവിൽ സൂക്ഷിക്കുന്നതിനാണ്. हे लड़का, हे बालक, तू तेरा चाल चलन को कैसे सुधार सकता है? तू अगर प्रभु की ओर तेरा वचन को अपने आप को प्रभु की ओर समर्पण करे तो वचन की ओर मन लगाए तो അപ്പം ശിഷ്യത്വത്തിന്റെ അടിസ്ഥാനം എന്താണ്? तो चेलेपन का जो सबसे नींव बात इस बात पर है, ദൈവം ഒരു വചനം പറഞ്ഞാൽ, परमेश्वर जब वचन कहेगा വചനം നമുക്ക് ലഭിച്ചാൽ या वचन जब हमें मिलता है ആ ദിവസം മുഴുവനും उस दिन पूरा അത് ഹൃദയത്തിന് നടുക്ക് സൂക്ഷിക്കണം. हमारा हृदय का बीच के भाग में, केंद्र भाग में पूरा दिन वो वचन रहना चाहिए। അങ്ങനെയുള്ളവരെ ऐसा लोग മൂവ് ചെയ്യാൻ ദൈവം ഇടം എന്ന് പറഞ്ഞാൽ അവൻ ഭയപ്പെടുകയില്ല. वो लोग कभी अस्थिर नहीं होंगे, वो लोग डगमगाएंगे नहीं, डरेंगे नहीं, हमेशा वो लोग स्थिर खड़े रहेंगे। അത്യുന്നതന്റെ മറവിൽ വസിക്കുന്നവരെ കുറിച്ച് പറയും നമ്മൾ എന്തെല്ലാം അനുഗ്രഹങ്ങളാണ്. अति ऊंचा परमेश्वर के छाया में छुपे रहना, बने रहना का विषय में पढ़ते हैं भजन संगीता में। അവിടെ എന്താണ് എന്തെല്ലാം അനുഗ്രഹങ്ങളാണ്. उस ऐसा प्रभु के महान परमेश्वर की ईश्वर की उपस्थिति में बने रहना तो क्या क्या आशीष है हम पढ़ते हैं। അവനെ ദൈവം തന്റെ തൂവൽ കൊണ്ട് മറയ്ക്കുന്നു. प्रभु अपने कपड़े से उसको ढक देगा, ഒരു ദോഷവും നിനക്ക് ഭവിക്കുകയില്ല. तेरे साथ कुछ भी बुरा नहीं, विपत्ति नहीं होगा। പകൽ പറക്കുന്ന അസ്ത്രത്തെയോ രാത്രി സഞ്ചരിക്കുന്ന മഹാമാരി നിനക്ക് ഭയപ്പെടാനില്ല. तो दिन में आने वाला अवस्था बीमारी हो या रात में आने वाला तकलीफ हो, कोई भी तुझे हानि नहीं करेगा। കാരണം ഹൃദയത്തിന് നടുക്കാരാണ്. क्योंकि तेरे हृदय के बीच में कौन है? ക്രിസ്തുവാണ്. मसीह है। വചനമാണെങ്കിൽ ക്രിസ്തുവാണ്. वचन है तो मतलब मसीह है। കാരണം വചനത്തിന് ഭയങ്കര പ്രാധാന്യം. കാരണം ദൈവം തന്നെ വചനത്തെ വെറും നിസാരമായി കാണില്ല. क्योंकि वचन बोले तो बहुत ही मूल्यवान बात है, वजनदार बात है। परमेश्वर अपना वचन को कभी हल्का नहीं लेता। അവിടെ നമ്മൾ വായിക്കുകയാണ്, पढ़ते हैं നമ്മള് 16-ാം സങ്കീർത്തനത്തിന്റെ 5, 6, 7 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 16 भजन संगीता का 5, 6 और 7 जब हम पढ़ते हैं, അവൻ എപ്പോഴും എന്റെ അവകാശം കർത്താവാണ്. वो यहाँ पर कहता है कि मेरा मिरास का भाग मेरा प्रभु यहोवा परमेश्वर है, എന്റെ പാനപാത്രം, ഞാൻ കുടിക്കുന്ന പാനപാത്രം കർത്താവാണ്. मेरा कटोरा यहोवा तू है, ഞാൻ കർത്താവിനെ കുടിക്കുകയാണ്, തിന്നുകയാണ്. और मैं प्रभु को खा रहा हूँ, पी रहा हूँ। അങ്ങനെ താപ്പോടെ വായിക്കുമ്പോൾ और इसे नीचे पढ़ते ഇങ്ങനെ എന്റെ അന്തരംഗത്തിൽ इस रीति से मेरे अंदरूनी भागों में भी ദൈവം നമുക്ക് സത്യം തന്നിരിക്കുക. उन्होंने हमें विश्राम दिया है। നമ്മളെ അന്തർഭാഗത്തിലെ സത്യമല്ലോ ദൈവം. तो आप भजन संगीता 51 में पढ़ते हैं कि अंदर भाग का सत्य को तू आग्रह करता है। അപ്പൊ ഈ ഹൃദയം എങ്ങനെയുള്ള ഹൃദയമാണ്? तो ये किस प्रकार का हृदय है? पोजीशन कहाँ पर है उसका? अबे राइट साइड, दाहिने ओर। കർത്താവ് ഇങ്ങനെയുള്ള ഒരു ഹൃദയത്തെ ഉത്തമ ഗീതത്തിൽ ശ്ലാഘിച്ചു പറയുന്നുണ്ട്. तो श्रेष्ठ गीत में प्रभु इस विषय को प्रभु कहता है। അത് ഉത്തമ ഗീതം 4:12 വായിക്കുന്നത്. श्रेष्ठ गीत 4:12 में पढ़ते हैं, मेरी बहन मेरी दुल्हन किवाड़ लगाई हुई बारीकी समान, किवाड़ बंद किया हुआ सोता और छाप लगाया हुआ झरना है। നോക്ക് ആ ഹൃദയത്തിന്റെ പ്രത്യേകത കണ്ടോ? ये हृदय का खासियत देखना, എന്റെ കാന്ത, मेरा वधु, അല്ലെങ്കിൽ ക്രിസ്തുവിൽ യേശുവിൽ വന്നിരിക്കുന്ന ഒരു ശിഷ്യൻ, यानी कि जो मसीह में आया हुआ प्रभु का चेला, അത് തുറന്നിട്ടിരിക്കുന്ന ഒരു തോട്ടമല്ല, वो बगीचा खुला हुआ बगीचा नहीं है, പിന്നെ പ്രിയന് വേണ്ടി മാത്രം കെട്ടിയടച്ച തോട്ടമാണ്. बल्कि ऐसा बगीचा है जो चारों तरफ से बंद है और सिर्फ उसका प्रिय ही उस बगीचा में आ सके। सबको लिए खुला नहीं है, सिर्फ अपना प्रिय स्वामी आ सके, इसलिए चारों तरफ बंद करके रखा है। കാരണം നമ്മൾ വിലയേറിയവരാണ്. क्योंकि हम लोग मूल्यवान लोग हैं, വിലയേറിയ രക്തം കൊടുത്ത് വിലയ്ക്ക് വാങ്ങി. बहुमूल्य लहू प्रभु बहाकर हमें दाम देकर खरीदा है। ഒരു നല്ല തോട്ടക്കാരൻ वो प्रभु एक अच्छा माली है जो बगीचे को संभालता है। വിലയേറിയ ധനം കൊടുത്ത് വാങ്ങിക്കഴിഞ്ഞാൽ जैसा हम लोग दृष्टांत में पढ़ता है कि एक व्यक्ति ने उसने देखा कि खेत में बहुत बड़ा धन को देखा तो उसने अपना सारा संपत्ति बेचकर वो खेती को खरीद लिया അത് കെട്ടി അടയ്ക്കും. और फिर वो खेती को प्रभु क्या किया? चारों तरफ उसको बांध के संभाल के रखा। കർത്താവ് അവന്റെ ശിഷ്യനോട് പറയുകയാണ്, प्रभु अपने चेले से कहता है, നീ എന്റെ മാത്രമാണ്. तू सिर्फ मेरा है। പണ്ട് നിനക്ക് പ്രിയന്മാർ പലരും ഉണ്ടായി, पहला तुझे बहुत सारे प्रिय थे, इसलिए तेरा बगीचा खुला था। ഇപ്പൊ നിനക്ക് പ്രിയൻ ഞാൻ अभी മാത്രമാണ്. सिर्फ मैं अकेला ही तेरा प्रिय हूँ। അടച്ചിരിക്കുന്ന ഒരു നീറുറവാണ്. तू एक बंद किया हुआ श्रोते के समान है। എന്ന് പറഞ്ഞാൽ
കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है, എന്നിൽ വിശ്വസിക്കുന്ന ഉള്ളിൽ തിരുവെഴുത്ത് പറയും ജീവജല നീരുറ ഒഴുകും. जैसा वचन कहता है कि प्रभु कहता है कि जो मेरा वचन पर विश्वास करेगा उसका हृदय से जीवन का नदी का फुवारा बहकर आएगा, उबड़कर आएगा. മുദ്രയിട്ട ഒരു കിണറാണ് എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇഷ്ടംപോലെ വെള്ളമുണ്ട്. और उसमें छाप लगाया हुआ एक फाउंटेन के समान, श्रोते के समान, मतलब क्या, वो निरंतर उसमें पानी रहेगा और सिर्फ वो व्यक्ति जिसने मोहर लगाया है वही उसको आकर इस्तेमाल कर सकता है. നിനക്ക് മാത്രമേ കുടിക്കാൻ പറ്റുള്ളൂ. सिर्फ तू ही है प्रभु, मेरे स्वामी, सिर्फ तू ही आकर पी सकता है. ഒരു ശിഷ്യന്റെ ഹൃദയം എങ്ങനെയാണ്? एक चेले का मन कैसा है, हृदय कैसा है? बंद किया हुआ तो बगीचे के समान. കർത്താവ് വിത്ത് വിതയ്ക്കുന്ന ഭൂമിയിൽ ഈ കാര്യം പറയുന്നുണ്ട്. प्रभु जब बीज बोने का दृष्टांत में प्रभु कहता है, അവിടെ ശിഷ്യനാകാൻ കഴിയാത്ത ചിലരെ കുറിച്ചാണ് ആദ്യം പറയുന്നത്. वहां पर जो लोग चेले बनने नहीं हो पा रहे उन लोगों के विषय में प्रभु पहला कहता है. ഇത് രാജ്യത്തിന്റെ വചനമാണ്. वहां पर लिखा है कि जो बीज जो है ये राज्य का वचन है. നമ്മൾ 13 അധ്യായം മത്തായി 13:19 मत्ती का सुसमाचार 13 का 19 में हम पढ़ते हैं, ചിലരുടെ ഹൃദയം വഴിയരികെ പോലെയാണ്. कुछ लोगों का हृदय जो मन जो है रास्ते के समान खुला है, ബഹരിയില്ല, उसमें कोई उसको बांध के रखा नहीं है, ആർക്ക് കയറി വരാം. बॉर्डर नहीं है, जिसकी वजह से कोई भी खुला रास्ता होने की वजह से सब लोग उसमें चलते रहते हैं. രാഷ്ട്രീയക്കാർക്ക് വരാം, पॉलिटिशियंस आते हैं, മത നേതാക്കൾക്ക് വരാം, धर्म के अधिकारी लोग आते हैं, സിനിമ ആക്ടേഴ്സിന് വരാം. सिनेमा के एक्टर्स लोग आते हैं. ലോകത്തിന്റെ എല്ലാ കാര്യം കൊണ്ട് അങ്ങ് ഉള്ളോട്ട് വരികയാണ്. मतलब क्या, संसार का सब बातों को वो हृदय खोलने की वजह से सब बातें उसका हृदय में, दिल में घुसता है. അവൻ ശിഷ്യനായോ? चेला है क्या? രക്ഷിക്കപ്പെട്ടിരിക്കാം. शायद उधार पाया होगा. അടുത്തത് എങ്ങനെയാണ്? फिर अगला कैसा है हृदय? അടുത്ത ഹൃദയം എങ്ങനെയാണ്? अगला हृदय कैसा है? അങ്ങനെയുള്ള ഹൃദയത്തിൽ വചനം കേട്ടാലും ഗ്രഹിക്കത്തില്ല, അത് സാത്താൻ എടുത്തോണ്ട് പോകും. तो और फिर जो खुला हुआ हृदय का खासियत क्या है, उसको अगर बीज वचन कितना भी बोएगा तो क्या करेगा, शैतान आकर तुरंत उसको, दुष्टात्मा आकर वचन लेकर जाएगा. ആ വചനം എടുത്തോണ്ട് പോകുന്നുള്ള ആ അർത്ഥത്തിലല്ല, मतलब वचन उठा के लेके जाएगा वो अर्थ नहीं. നമുക്ക് മറവി തരും. मतलब क्या, हमें हमारे अंदर भूलने का अवस्था लेकर आएगा. കേട്ടു, हमने सुना ഒന്നും ഗ്രഹിച്ചില്ല. लेकिन कुछ समझ नहीं पाया, वचन को ग्रहण करने नहीं हो पाया. നമ്മുടെ മനസ്സ് ഗ്രഹിക്കാനുള്ള അടച്ചു കളഞ്ഞു. क्योंकि हम लोग जैसे दूसरा कोरिन्थी का 4 में भी पढ़ते हैं कि ये जगत का ईश्वर वो नहीं चाहता है कि लोग उतार पाए, इसलिए वचन का जो ज्योति का वचन को बंद करके रखता है, हमें अंधापन लाता है ताकि हम लोग वचन को ग्रहण ना करें. അവൻ വിശ്വാസിയാണ്. वो ये विश्वासी है. ഇത് രാജ്യത്തിന്റെ വചനമാണ്, കൃപയുടെ വചനമല്ല. കൃപയുടെ വചനം നമ്മൾ കേട്ടു, വിശ്വസിച്ചു. तो ये देखो, ये राज्य का सुसमाचार का वचन का बीज बोया गया है. अनुग्रह का वचन का खासियत क्या है, उसमें हमने सुना, हमने उद्धार पा लिया. ചില ഹൃദയം എങ്ങനെയാണ്? तो उद्धार पाने के बाद फिर हम लोग राज्य का वचन सुनते हैं. अगला हृदय का कैसा है? പാറസാണ്. चट्टान के समान. വചനം കേൾക്കുമ്പോൾ സന്തോഷമുണ്ട്, वचन सुनते समय में बहुत आनंद है, എന്നാൽ അല്പം ഇടർച്ചയോ പ്രയാസമോ വചന നിമിത്തം വന്നാൽ लेकिन वचन के नाम के वजह से थोड़ा ठोकर आया, थोड़ा तकलीफ आया, कष्ट आया, तो അവന്റെ കർത്താവിനോടുള്ള സ്നേഹം ക്ഷണികമാണ്. उसका जो प्रभु की ओर के लिए जो उसका जो प्रेम था वो थोड़े समय के लिए था, वचन सुनने के टाइम में था, या कुछ फायदा हो रहा है तब वो प्रभु से प्रेम करता है. ഇനി അടുത്തതാണ് കൂടുതൽ വിശ്വാസികളായിരിക്കുന്നത്. अभी अगला जो हृदय का भाग है, जो लगभग ज्यादा विश्वासी लोग हैं, എങ്ങനെയാണ്? कैसा है? മുള്ളിനിടയിൽ. कांटों के समान, या झाड़ियां मतलब कांटों के समान. കർത്താവുണ്ട്, प्रभु है, അത് ഹൃദയത്തിനൊരു കോണിക്കിരിക്കുകയാണ്. परंतु वो हृदय का कोई कोने भाग में है. ഹൃദയത്തിന് സെൻട്രൽ എന്താണ്? हृदय का बीच में क्या है? ലോകചിന്ത. संसार का विचार. എങ്ങനെ ധനവാനാകാം, आज मैं धनवान बनूं, എങ്ങനെ ജഡത്തിൽ സന്തോഷിക്കാം, कैसा मैं अपना शारीरिक अभिलाषाओं को पूरा करके आनंदित हो जाऊं, ഈ കാര്യങ്ങളെല്ലാം ये सब बातें വചനത്തെ ഞെരുക്കി നിഷ്ഫലമായി. वचन को क्या करता है? दबा देता है और निष्फल हो जाता है. ഇനി ഒരു ശിഷ്യന്റെ നിലം പറയാം. अभी एक सच्चा चेले का हृदय को विषय में बोला है. अगला എന്താണ്? वो क्या है? ആ अच्छा भूमि के जैसे। अच्छा भूमि. ആ, അതെന്താണ്? वो क्या है? അവൻ വചനം ഗ്രഹിക്കുന്നു. वो ऐसा जो जिसका अच्छा हृदय है वो वचन को ग्रहण करता है. അവനെ ഗ്രഹിപ്പിക്കാൻ ഗുരു കൂടുണ്ട്. क्योंकि वचन को समझाने के लिए गुरु साथ में है. അവനെ ഗ്രഹിപ്പിക്കാനാണ് കർത്താവ് നമ്മോട് ആയിരിക്കുന്നത്. देखो, वचन को समझाने के लिए ग्रहण कर सके इसलिए प्रभु हमारे साथ है. प्रियो, അത് മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം 4-20 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ मरकोस का यही भाग, मरकोस 4 का 20 में जब हम पढ़ते हैं, അവർ കേൾക്കുന്നു, वो लोग सुनते हैं അംഗീകരിക്കുന്നു. और वैसे ही वो लोग मानते हैं. ആ പിന്നെ कोई 30 गुना, कोई हाँ। 60 गुना, हाँ। कोई 100 गुना को लाता. കണ്ടോ? അതെ, അതെ. നോക്കുക. അംഗീകരിക്കും തോറും मतलब जितना जैसा जैसा वो वचन को मानकर सुनकर अपनाते रहेगा, उसके हिसाब से फल का क्वांटिटी बढ़ते रहेगा. വചന ഹൃദയത്തിന്റെ സെന്ററിൽ വെക്കുമ്പോൾ अगर जब वचन का अपना हृदय का केंद्र में अगर हम रखेंगे तो നമ്മൾ വാസ്തവത്തിൽ ചെയ്യേണ്ട ഒറ്റ കാര്യമേ ഉള്ളൂ. अब हमारा प्रियो एक ही जिम्मेदारी है.
एक ही काम है हमें। നമ്മൾ ഒരാൾ വിത്ത് വിതച്ചെന്നിരിക്കട്ടെ, सोचो कि एक व्यक्ति ने बीज बोया, രാത്രി മുഴുവനും കർത്താവ് വിത്ത് കിളിക്കണേ വിത്ത് കിളിക്കണേ വിത്ത് കിളിക്കണേ നാം പ്രാർത്ഥിക്കണം. क्या प्रभु रात भर बैठ के प्रार्थना करते रहते क्या? ये मेरे बीज तो मैंने बो दिया है, उसको वचन उगने दो, वचन उगने दो, वचन उगने दो, ऐसा प्रार्थना करने की जरूरत है क्या? വേണ്ട. नहीं। വിത്തിന് ഗുണമുണ്ട്. देखो वो जो बीज है उसमें गुण है। നമ്മളൊരു വാക്യം വായിക്കാം. एक वाचन पढ़ेंगे, മർക്കോസ് സുവിശേഷം 4-ാം അധ്യായം मरकुस 4 का 27-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 27, और रात को सोए और दिन को जागे। ആള് വിത്ത് വിതച്ചു. जिसने बीज बोया उसने क्या किया? എവിടെയാണ് വിതച്ചത്? रात को सोया और दिन में जागा। എവിടെയാണ് വിതച്ചത്? उसने किधर बीज बोया? ഹൃദയത്തിന്റെ സെന്ററിൽ, हमारा हृदय के बीच में। നല്ല ഹൃദയത്തിൽ. मतलब जिसका अच्छा हृदय था वहां पर ही वो हृदय का बीज कार्य करेगा। അവരിപ്പോ ഉറങ്ങാൻ പറ്റും. मतलब अभी वो व्यक्ति अच्छे से सो सकता है സ്വർഗസ്ഥലങ്ങളിൽ ഇരുത്തപ്പെട്ടിരിക്കുകയാണ്. कि वो स्वर्गीय स्थलों में बिठाया गया है, വിശ്രമമുണ്ട്. विश्राम है। പക്ഷേ ഈ തന്നെത്താൻ എന്ത് ചെയ്തു? परंतु उसने अपने आप क्या किया? വിത്ത് മുളച്ചു വന്നു. तो वहां पर वो विश्वासी अपने आप में वो विश्राम कर रहे हैं, आनंदित है, जिसकी वजह से बीज को क्या हो गया? अपने आगे बढ़ना, वह बीज ऐसे उगे हाँ। और बढ़े। देखो बीज अपने आप उगा, वो हाँ। व्यक्ति का कुछ करे कार्य की वजह से नहीं, हाँ। बीज में जीवन होने की वजह से हाँ। वो बीज अपना समय पर उगेगा। ഇതാണ് ശക്തിയുള്ള വചനമാണ് വിതയ്ക്കുന്നത്. इसके लिए प्रभु हमेशा क्या है? सामर्थ्य वचन को हमारे हृदय में बोता है। കേടുള്ള വചനം വിതച്ചിട്ട് നമ്മള് രാത്രി മുതലും വിശ്രമമില്ല, ആകപ്പാടെ പക്ഷെ ടെൻഷനാ. വചനം വിതച്ചു പക്ഷെ ടെൻഷനാണ് ജീവിതത്തിൽ. परंतु लेकिन अगर सही वचन नहीं है या असामर्थ्य वचन है तो फिर क्या होगा प्रियो? वो व्यक्ति कभी शांति में नहीं रहेगा। वो सोने का टाइम में टेंशन, सुबह उठने का टाइम टेंशन, हर टाइम चिंतित रहने वाला मन रहेगा। ഇവിടെ എങ്ങനെയാണ്? परंतु यहाँ पर प्रभु का वचन जो सामर्थ्य वचन है वो कैसा है? बढ़ाने वाला। हाँ, ये बीज वो विश्वासी सो गया फिर जाग गया तो भी वचन अपना समय पर बढ़ गया। അതിനെ വളരുമാറാക്കുന്നത് क्योंकि वचन को बढ़ाने के लिए ദൈവത്തിന് വളരെ ഉത്തരവാദിത്വമാണ്. परमेश्वर जिम्मेदारी लिया है कि वो वचन को अगर मैं बोया हूं तो परमेश्वर उसको उगाकर बढ़ाएगा। ദൈവം വചനം വിതച്ചിട്ട് परमेश्वर वचन को बोने के बाद അത് ഫലവത്താക്കാൻ ജാഗരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. परमेश्वर हमेशा जागरूक है कि ये बीज जब जाएगा वो बड़ा पेड़ बनकर फल देगा। കേടുള്ള വചനം വിധിച്ചാൽ പ്രിയമുള്ളവരെ നമുക്ക് പ്രയാസമാണ്, ദുഃഖമാണ്. 24 മണിക്കൂർ നമുക്ക് എന്തൊക്കെയോ അസ്വസ്ഥതയാണ്, ഭാരമാണ്. കാര്യം എന്താണ്? ഒറിജിനൽ വിത്ത് വന്നിട്ടില്ല. परंतु अगर नकली बीज है या मृत्यु जंगली बीज है तो क्या हो जाएगा? वो विश्वासी के जीवन में हमेशा तकलीफ रहेगा, निराशा रहेगा, अशांति रहेगा, दुख और क्लेश और विपत्ति में रहकर वो टेंशन के मारे हमेशा दुख दुविधा में पड़ने का और निराशा में बने रहेगा, क्योंकि बीज गलत हो गया। നമ്മുടെ കർത്താവ് തന്നെ വചനം ജഡമായി വന്നിരിക്കുകയാണ്. हमारा प्रभु स्वयं क्या हो गया? वचन देहधारी हुआ। തനിക്ക് നല്ല വളരാണ്ട് സാഹചര്യമില്ല. तो अभी प्रभु को हालत को देखो प्रियो, प्रभु जब आया तो उनका परिस्थिति अच्छा परिस्थिति नहीं, वह बीज सही रीति से ना उगने के लिए परिस्थिति हमेशा बुरा ही था। വചനം ഹൃദയത്തിൽ സെന്ററിൽ വരാതെ वचन को केंद्र में नहीं लाया तो ആ വചനത്തെ വെറും വാക്കുകൊണ്ട് പറയുന്ന പരീശന്മാരുടെ ഇടയിലാണ് കർത്താവ് ജീവിക്കുന്നത്. प्रभु कैसा लोगों के सामने जी रहा है? वचन भले ही उनको मालूम है परंतु वचन को अपने जीवन में लागू ना करते हुए कपटी लोगों के बीच में, फरीसी लोगों के बीच में है। उन लोगों का कपटी मतलब क्या? उनका हृदय केंद्र में वचन नहीं है, बाकी सब बातें। നമ്മൾ യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 53:2 എങ്ങനെ വായിക്കുന്നത്? ഐസായ 53 का 2 में हम क्या पढ़ते हैं? വരണ്ട നിലം ഇസ്രായേലിന്റെ അവസ്ഥയാണ്. बंजर भूमि में निर्जन भूमि, मतलब जो इस्राएल का दशा था, വചനം അവരുടെ കയ്യിലുണ്ട്, वचन उनके हाथ में है പക്ഷേ ഹൃദയത്തിലില്ല. परंतु हृदय में नहीं, ഹൃദയത്തിന്റെ സെന്ററിലില്ല. हृदय के केंद्र में नहीं है। അവൻ എങ്ങനെ വളർന്നു? वो कैसा उगा? क्योंकि वह उसके सामने अंकुर के समान और ऐसी जड़ के समान उगा जो निर्जल भूमि में फूट निकले। उसकी न तो कुछ सुंदरता थी कि हम उसको देखते और न उसका रूप ഓക്കെ भी। शुरुआत से पढ़ना, जो समाचार हमें दिया गया, दो का क्योंकि वह उसके सामने अंकुर के समान। अंकुर के सब। ओके, इंग्लिश में लिखा है टेंडर प्लांट, टेंडर प्लांट, मासूम और मुलायम रीति से उगने वाला एक पौधा बना हमारा यीशु मसीह। എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? ഒരു ക്രൂരതയുമില്ല. मतलब कोई भी प्रकार का कठोरता, निर्दय स्वभाव ये पौधे में नहीं है। വളരെ ടെൻഡർ ആണ്. बहुत ही सौम्य और मुलायम, ആർക്ക് സമീപിക്കാം? कोई भी उसके पास आ सकता है। ദൈവത്തെ മനുഷ്യർ കാണുന്നത് ക്രിസ്തുവിലാണ്. देखो मनुष्य परमेश्वर को कैसा देखते हैं? ये सौम्य और मासूम और मुलायम यीशु मसीह को देखते समय में वो लोग परमेश्वर को देखते हैं। കർത്താവ് എവിടെയായിരുന്നു? प्रभु कहां पर था?
പിതാവിന് വലതുഭാഗത്ത്. पिता के दाहिने ओर का पदवी में था हमेशा, കർത്താവിന്റെ ഹൃദയത്തിലായിരുന്നു പിതാവ്. और प्रभु का हृदय में हमेशा पिता परमेश्वर निवास करता था। ചിലർക്ക് അതിങ്ങനെ പറയുമ്പോൾ എല്ലാവരും ചിലർക്ക് ദൈവം യേശു തന്നെ പിതാവായിരിക്കും, യേശു തന്നെ ദൈവമായിരിക്കുമ്പോൾ എങ്ങനെയാണ് യേശുവിന്റെ ഹൃദയത്തിൽ ദൈവം വരുന്നത്? ये कुछ लोगों को संदेह होता है, यीशु स्वयं परमेश्वर है तो और फिर यीशु के हृदय में कैसा परमेश्वर आकर बस सकता? वो खुद परमेश्वर है ना। കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है, പിതാവേ हे पिता, നിന്റെ വചനം तेरा वचन ഞാൻ കൈക്കൊണ്ടിരിക്കുന്നു. मैंने ग्रहण कर लिया है। എവിടെ? कहाँ पर? ഹൃദയത്തിന്റെ നടുക്ക്. हृदय के केंद्र भाग में। Praise the Lord. Amen। ഇതേ അവസ്ഥയിലേക്കാണ് നമ്മളെ വിളിക്കുന്നത്. प्रियो, इसी दशा में, इसी अवस्था में हमें भी बुलाया है, वचन को हृदय के केंद्र में रखने के लिए। വചനം കൊണ്ട് ക്രിസ്തുവിന് സാധിച്ച കാര്യങ്ങൾ നമ്മളിൽ സാധിക്കാനാണ് അവൻ വന്നിരിക്കുന്നത്. मतलब प्रभु यीशु मसीह इस दुनिया में रहते समय में पिता का वचन से जो बातें यीशु ने मुमकिन किया और कर पाया, वो सब बातों को हमारे जीवन में करने के लिए यीशु वचन बनकर हमारे अंदर आया है। ന്യായപ്രമാണത്തിന് കഴിയാഞ്ഞതിനെ സാധിപ്പാൻ, जैसा हमने रोमियो का पुस्तक 8:3 में पढ़ा, जो व्यवस्था की बातों को हम निर्बल होने की वजह से पूरा नहीं कर सकते थे, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു प्रभु यीशु मसीह स्वयं आकर പിതാവിന്റെ വചനത്തെ पिता का वचन को ഹൃദയത്തിന്റെ സെന്ററിൽ സൂക്ഷിച്ചു अपना हृदय का यीशु का स्वयं का हृदय का केंद्र में संभाल कर പിതാവിന് മുമ്പിൽ വളർന്നു. वो पिता के सामने एकदम सुंदर और एक मुलायम पौधा की रीति से उगने लगा, बढ़ने लगा। അങ്ങനെ ജീവിക്കുന്ന ആരുമില്ല. ऐसा यीशु के समान जीने वाला कोई नहीं है प्रियो। അപ്പൊ നമ്മള് പറയും, हम कहेंगे ഞങ്ങൾക്ക് മാതൃക കാണിച്ചു തരാൻ ആരുമില്ല, हमें आदर्श दिखाने वाला कोई नहीं है, എല്ലാവരും വഴിതെറ്റി പോയിരിക്കുകയാണ്. क्योंकि सब लोग भटके हुए लोग हैं। ഇനി ഞാൻ ഒരുത്തൻ മാത്രം എന്തിനാണ് मैं क्यों फिर अकेला अच्छा धर्मी बनकर जीऊं? അല്ലേ? सब लोग मेरे लिए आदर्श के लिए कोई नहीं है, फिर मैं क्यों अच्छा बनूं? നമ്മള് ശമൂവേലിന്റെ പുസ്തകം വായിക്കുമ്പോൾ शमूएल का पुस्तक में पढ़ते हैं, ശമൂവേൽ പൈതൽ വളർന്നു വന്നപ്പോൾ സാഹചര്യം എന്തായിരുന്നു? शमूएल जब वो बढ़ रहा था तो उसका तभी परिस्थिति कैसा था? ഏലിയുടെ കണ്ണ് മങ്ങിപ്പോയി. एली का जो नजर है वो धुंधला होते जा रहा था, ഏലിയുടെ മക്കൾ വളരെയധികം ദുരാചാരത്തിൽ ജീവിച്ചു. और एली के बच्चे लोग जो याजक लोग हैं, वो लोग बहुत ही घृणित रीति से परमेश्वर को निंदा करने का रीति से याजक बनकर जी रहे हैं। ഇതെല്ലാം കണ്ട് വളർന്ന ശമൂവേൽ ये सब परिस्थिति और इजराइल का गिरावट का हालत को देखकर बढ़ने वाला शमूएल, 1 ശമൂവേൽ 3:19 पहला शमूएल 3:19, शमूएल बड़ा होता गया गया और यहोवा उसके संग रहा और उसने उसकी कोई भी बात निष्फल होने नहीं दी। ഓ നോക്കണം അമേൻ. സാഹചര്യം എങ്ങനെയാണ്? परमेश्वर का कोई भी वचन को निष्फल होने नहीं दिया। देखो परिस्थिति कैसा था, ആ പക്ഷേ അവൻ കൊള്ളാം. उसको आदर्श के लिए कोई भी नहीं है सामने, तो भी उसने परमेश्वर के एक भी वचन को गिरने नहीं दिया। യഹോവ വചനത്തിലൂടെ അവന് വെളിപ്പെട്ടുകൊണ്ടേയിരുന്നു. यहोवा ने अपने आप को वचन के द्वारा अपने आप को प्रकट करता रहा। അപ്പോൾ വചനം വളരുമാറാക്കുന്ന ദൈവമാണ്. तो देखो वचन को बढ़ाने वाला प्रभु है। ആരാണ്? ആദ്യം നമ്മൾ വായിച്ചു, हमने पढ़ा വളരുമാറാക്കുന്നത് बढ़ाने वाला, അതാരാണ്? वो कौन है? परमेश्वर मैं। പൗലോസ് അത് പറയുന്നുണ്ട്. पौलुस इस विषय में कहता है। പൗലോസ് ആര്? पौलुस कौन? അപ്പൊല്ലോസ് ആര്? अपोल्लोस कौन? ഞങ്ങളൊക്കെ ആരാണ്? हम लोग कौन है? ഈ വചനം ഒന്ന് ഉള്ളിലേക്ക് വരാൻ സഹായിക്കുന്ന ശുശ്രൂഷകരാണ്. हम लोग बस ये वचन तुम लोगों का हृदय में पहुंचने के लिए हम लोग एक जरिया है खाली। ഞങ്ങളല്ല പ്രധാനം. हम लोग खास बड़े लोग कोई नहीं है, हम लोग कुछ भी नहीं है, ദൈവം ഞങ്ങളിലൂടെ വിതച്ചിട്ട് बल्कि परमेश्वर ने हमारा इस्तेमाल किया और परमेश्वर ने हमारे द्वारा तुम्हारे अंदर बीज को बोया, എന്നിട്ട് ദൈവം എന്ത് ചെയ്യാണ്? और परमेश्वर खुद ने क्या किया? അവൻ അത് വളരുമാറാക്കി. ये वचन को बढ़ाया, बीज को बढ़ा रहा था। വചനം വളരുന്നില്ല എങ്കിൽ അത് എങ്ങനെ വളരും? तो ये बीज का वचन बढ़ेगा नहीं तो फिर वो विश्वासी का चाल चलन कैसा रहेगा प्रियो? അപ്പൊ പണിയാൻ വകയില്ലാതെ വന്നാൽ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या कि वो इमारत बनाने के लिए आया लेकिन लास्ट में पूरा नहीं कर पाया तो प्रियो बहुत ही लज्जित बात हो जाएगा। വകയില്ലാത്ത എന്തുകൊണ്ടാണ്? क्यों इमारत को खत्म करने क्यों नहीं हो पाया? ഹൃദയം വേറെ സ്ഥലത്താണ്. उसका हृदय दूसरा भाग में था, ശിഷ്യനല്ല. वो चेला नहीं है। ഇവിടെ ശിഷ്യത്വത്തിലേക്ക് വിളിക്കുമ്പോൾ इसलिए प्रभु क्या कर रहे हैं? उसको शिष्यत्व में प्रभु का खरा चेलेपन के आधीनता में बुलाने के लिए, അപ്പൊ ആദ്യം തന്നെ നമ്മളെ ശിഷ്യൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ वो सबसे पहला जब चेला है करके बोलते समय में യെശയ്യാവ് ആഹ്വാനം ചെയ്യുകയാണ്. യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. यशायाह का पुस्तक में इस विषय में कहते पढ़ते അതിന്റെ हैं, 55 അധ്യായം 8 മുതൽ 13 വരെ വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसका 55 का 8 से 13 पढ़ना चाहिए। उसमें हम पढ़ते हैं പ്രകൃതിയിൽ ദൈവം മഴ അയക്കുന്നുണ്ട്. प्रभु हम देखते हैं कि प्रकृति को जब देखते समय में परमेश्वर क्या करता है? बारिश गिराता है ദൈവം മഞ്ഞ് അയക്കുന്നുണ്ട്. और प्रभु ओस देता है।
മഴ അയക്കുന്നുണ്ട്, बारिश देता है, ഇത് തിരിച്ച് ആകാശത്തിലേക്ക് പോകുന്നില്ല. तो ये परंतु ये सब वापस स्वर्ग में जाता है क्या? नहीं। അതെന്ത് ചെയ്യുന്നു? वो क्या होता है? ഫലം പുറപ്പെടുവിക്കുന്നു. वो ऊपर से आकर भूमि में जाता है ताकि भूमि में से फल उत्पन्न हो। പക്ഷെ ഒരു കാര്യം മനസ്സിലാക്കണം, परंतु एक बात समझना, ആകാശം ഭൂമിക്ക് മീതെ ഉയർന്നിരിക്കുന്നത് പോലെ जिस रीति से आकाश भूमि से ऊपर है, നിങ്ങളുടെ ചിന്തയല്ല എന്റെ ചിന്ത. तुम्हारा विचार जैसा नहीं है मेरा विचार। നമ്മൾ ആദ്യം എന്ത് ചെയ്യണം? हमें क्या करना है? ശിഷ്യൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ चेला मतलब ഗുരുവിനെ പഠിപ്പിക്കാൻ ചെല്ലരുത്. कभी भी गुरु को सिखाने नहीं जाना। നമ്മൾ ഗുരുവിനെ അടുക്കൽ പഠിപ്പിക്കും, കർത്താവ് എനിക്ക് അത് വേണം ഇത് വേണോ എന്നല്ല പറയേണ്ടത്. हम लोग प्रभु के पास जाके प्रभु मुझे ये चाहिए वो चाहिए करके उनको सिखाने उनको बोलने नहीं जाना। എനിക്ക് വളരണം, हे प्रभु मुझे बढ़ना है, ഗുരുവിനെ പോലെ ആകണം. मुझे हे गुरु स्वामी आपके समान मुझे बढ़ना है। അതിന് എന്ത് ചെയ്യണം? इसलिए क्या करना पड़ेगा? സ്വീകരിക്കാൻ, हमें अपनाने के लिए, स्वीकारने के लिए അംഗീകരിപ്പാൻ. और सब बातों को ग्रहण करके अपनाने के लिए അങ്ങനെ ചെയ്താൽ ऐसा करेंगे तो മഞ്ഞും മഴയും പെയ്ത് बारिश और ओस बहते रहेगा। यशायाह 55 का 10 पे बारिश और ओस बहते रहेगा। അത് വിളവുളവാക്കുന്നത് പോലെ वो जैसा बारिश और ओस आकर भूमि को उपजाऊ बनाकर फलवत करता है, उसी रीति से 55-11 വായിച്ചേ. 55 का 11 पढ़ना। उसी प्रकार से मेरा वचन भी होगा हाँ। जो मेरे मुंह से निकलता है। നോക്കുക, देखो परमेश्वर का वचन कैसा होगा, उसी प्रकार। किस प्रकार? जैसा बारिश और ओस भूमि में आकर वापस ऊपर नहीं जाता, भूमि में रहकर फलवत होने के लिए उधर ही रुका रहता है, उसी रीति से परमेश्वर का वचन भी വചനം അവൻ അയക്കും, നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ അയക്കും. प्रभु अपना वचन को हमारे हृदय में भेजेगा അത് നിഷ്ഫലമായി പോകാതെ. और वो निष्फल ना होने के लिए। അപ്പൊ ആരിലാണ് നിഷ്ഫലമാകുന്നത്? तो परंतु तो भी कुछ लोगों में निष्फल होता है, वो किस लोगों पर है? നമ്മൾ 3 തരത്തിലുള്ള ഹൃദയം കണ്ടു. 3 प्रकार का दिल को हमने देखा। കെട്ടി അടയ്ക്കാത്ത ഹൃദയം, मतलब तीनों का खासियत क्या था? कि वो बांधा हुआ नहीं है चारों तरफ। മറ്റൊന്ന് പാറ. और फिर दूसरा हमने देखा चट्टान, चट्टान का रास्ता दिल। ആദ്യം തന്നെ ഹൃദയം വളരെയധികം ലളിതമായി തീരണം. इसके लिए सबसे पहला बात हमें क्या करना है? पत्थर वाला हृदय हटकर सौम्य और मांस का मुलायम वाला हृदय हो जाना, बदल जाना चाहिए। 55-7 വായിക്കുകയാണ്. 55 का 7 में पढ़ते हैं, ദുഷ്ടൻ തന്റെ വഴികളെയും दुष्ट अपने चाल चलन में और अनर्थकारी अपने सोच विचार छोड़कर हाँ। यहोवा ही की ओर फिरे। എന്ത് ചെയ്യണം? तो ആദ്യം हमें फिरना है, पत्थर वाला हृदय को हटाकर हाँ। सौम्य और मुलायम वाला हृदय बनने के लिए हाँ। मन फिरना पड़ेगा। കർത്താവിനോട് അങ്ങോട്ട് സംസാരിക്കുന്നതാണ്. प्रभु को उल्टा प्रभु को सिखाने जाना, प्रभु को बात बोलने जाना, मतलब क्या? കർത്താവിൽ നിന്ന് കേൾക്കാൻ ഞാൻ വരുന്നു. तो क्योंकि हम लोग प्रभु के पास क्यों आया प्रियो? प्रभु से सुनने के लिए आया। നാം ഒരു ശിശുത്വത്തിന്റെ അനുഭവത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ हम लोग जब इसलिए पक्का चेला का उस अवस्था में जब हम लोग हो जाते हैं, ദൈവത്തിന്റെ വചനം ഫലം കായ്ക്കാനായിട്ട് ദൈവം എപ്പോഴും ആഗ്രഹിക്കുന്നു. परमेश्वर अपना वचन को हमारे हृदय में बसे रहकर फलवत हो जाए, उसलिए प्रभु आग्रह रखता है। നമ്മൾ 138 സങ്കീർത്തനം അതിന്റെ 22 വാക്യത്തിന്റെ ബി പാർട്ട് ഇങ്ങനെ വായിക്കുന്നുണ്ട്. 138 भजन संहिता का 2 का आखिरी भाग में इस रीति से हम पढ़ते हैं। 138 का 2। मैंने अपने वचन को अपने बड़े नाम से अधिक महत्व दिया है। ഇതെന്താണ് ഈ വാക്യത്തിന്റെ അർത്ഥം? इसका मतलब क्या है? നമ്മുടെ കർത്താവിന് ഏകദേശം 150-ലധികം പേരുണ്ട്. हमारा प्रभु को लगभग 150 से भी ज्यादा नाम है, ഈ നാമത്തിലേക്കാൾ എല്ലാം അധികം परंतु उस सभी नामों में से सबसे ऊपर ദൈവത്തിന്റെ യേശുവിനെ വചനം എന്ന നാമമുണ്ട്. परमेश्वर, देखो परमेश्वर को वचन करके भी एक नाम है। അവന്റെ പേരൊക്കെയാണ് परमेश्वर का नाम क्या है? ईश्वर का नाम वचन। വചനം ജഡമായി തീർന്നു. तो वो वचन देहधारी हुआ। ഈ വചനം എന്ത് ചെയ്യുന്നു? ये वचन को प्रभु ने क्या किया? മറ്റുള്ള നാമത്തെക്കാൾ എല്ലാം അതിമഹത്വമാക്കിയിരിക്കുന്നു. बाकी सब नामों में से सबसे श्रेष्ठ नाम वचन को सबसे ऊपर रखा। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? വചനം പ്രവർത്തിക്കാനായിട്ട് കർത്താവ് നമ്മളിൽ എപ്പോഴും പ്രവർത്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. वचन को हमारे अंदर कार्य करने के लिए हमेशा वो कार्य करने के लिए भेजा गया है और हमारे अंदर कार्य होते रहता है। അതില് നമ്മള് അവിടെ 55-12 വായിക്കുകയാണ്. वापस आइज़ाया 55 का 12 में पढ़ते हैं, വചനം ഫലം കായ്ക്കുമ്പോൾ जब वचन फलवत हो जाता है तो സന്തോഷമുണ്ടാകും, तब आनंद होगा, സമാധാനമുണ്ടാകും. शांति होगा। എങ്ങനെയാണ് ഫലം കായ്ക്കുന്നത്? कैसा फलवत होगा? फलवत होने के लिए क्या करना पड़ेगा? നമ്മൾ എക്സഡസ് ഉണ്ട് നമുക്ക്. हमारे लिए एक यात्रा है, ഇവിടെ നിന്ന് സ്വർഗത്തിലേക്ക്. यहाँ से स्वर्ग की ओर। കാരണം വീട് പൂർത്തിയാക്കിയിട്ടാണ് അവിടെ ചെല്ലേണ്ടത്. क्योंकि घर को बांधने के बाद हम जाते हैं।
അല്ല, നമ്മൾ പണി പൂർത്തിയാക്കുകയാണ്. तो मतलब क्या है कि काम एक बार जो शुरू किया उसको पूरा करना पड़ेगा. അവർക്കാണ് സന്തോഷം. उन्हीं लोगों को उधर जाकर आनंद मिलेगा. പണി മുടങ്ങിപ്പോയാൽ लेकिन काम रुक गया ഹൃദയം ദുഃഖത്തിലാണ്. तो फिर हृदय दुख में रहेगा. ആനന്ദമില്ല, आनंद नहीं, സന്തോഷമില്ല, खुशी नहीं, വചനമില്ല. वचन नहीं. പിന്നെ ഹൃദയം എന്തായി തീർന്നു? फिर हृदय क्या हो जाएगा? അത് കഠിനമായി തീർന്നു. कठोर होते जाएगा. അതുകൊണ്ടാണ് വചനം സ്ഥിരമായിട്ട് നമ്മൾ പ്രവർത്തിക്കുമ്പോൾ इसके लिए वचन निरंतर स्थिरता से हमारे अंदर कार्य करते रहता है तो നമ്മൾ സന്തോഷത്തോടെ हम आनंद से, ആനന്ദത്തോടെ खुशी से 119 സങ്കീർത്തനം 165 വായിക്കുകയാണ്. 119 भजन संहिता का 165 में पढ़ते हैं. ആ, तेरी व्यवस्था से प्रीति रखने वालों को बड़ी शांति होती है. നിന്റെ വചനത്തെ तेरा वचन को സ്ഥിരമായി കാക്കുന്നവർക്ക് निरंतर संभालने वालों को വെറും ഒരു സമാധാനമല്ല, सिर्फ शांति नहीं, बड़ी बड़ी शांति, ഭയങ്കര സമാധാനമാണ്. बड़ा अद्भुत रीति से शांति प्रभु देता है. നമ്മൾ സമാധാനം ഇല്ലാത്തവരായിരുന്നു. हम लोग अशांति से भरे हुए लोग थे. എന്നാൽ കർത്താവ് പറഞ്ഞു, परंतु प्रभु ने कहा എന്റെ സമാധാനം നിങ്ങൾക്ക് തരുന്നു. मेरा शांति मैं तुम्हें देकर जाता हूँ. നമ്മുടെ സമാധാനത്തിനുള്ള ശിക്ഷ അവന്റെ മേലായി. हम Isaiah 55 में पढ़ते हैं कि 53 में हमारा शांति पाने के लिए दंड कोड़े प्रभु के ऊपर आया. നമ്മൾ സ്വർഗത്തിലേക്ക് പോകുമ്പോൾ जब हम स्वर्ग जाएंगे സമാധാനത്തോടെ പോണോ? शांति से जाना है क्या? ഏ? പണി നടക്കണം, പണി നടക്കണം. इसके लिए प्रियो काम पूरा होना चाहिए. പൂർത്തീകരിക്കപ്പെട്ടാൽ पूरा हुआ तो ദൈവത്തിന്റെ ആലയം പണി കഴിഞ്ഞപ്പോൾ जैसा परमेश्वर का मंदिर का काम पूरा हुआ तो आनंद हुआ. മോശയോട് प्रत्येകം പറയുന്നുണ്ട്, मूसा से खास रीति से कहता है പർവ്വതത്തിൽ നിനക്ക് കാണിച്ചു തന്ന പ്രകാരം जैसा मैंने पर्वत में पहाड़ों में जो मैंने आदर्श और नमूना दिखाया അങ്ങനെ അങ്ങനെ ദൈവത്തിന്റെ സമാന കൂടാരം പണി തീർന്നെന്ന് उसी रीति से तू भूमि में नीचे बनाना. तो जिस दिन उसने मिलाप वाला तंबू का और सब बातों को जो प्रभु ने दिखाया था, जिस दिन काम पूरा हुआ ദൈവത്തിന്റെ തേജസ് परमेश्वर का महिमा ആലയത്തിൽ നിറഞ്ഞു. मंदिर में भर गया. ശുശ്രൂഷക്കാർക്ക് അകത്ത് നിൽക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല. संदूक में भर गया, जिसके वजह से सेवक लोगों को संदूक के निकट आने नहीं हो पा रहा है. പണി നമ്മളിൽ നിന്ന് നമ്മളിന്ന് ദൈവത്തിന്റെ ആലയമാണ്. प्रियो, आज हम लोग वो संदूक, आज प्रभु के मंदिर हम हैं നമ്മളെ ആലയമായി പണിതുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. और हमें एक मंदिर की रीति से बांधने का काम बनते जा रहा है. നമ്മള് ദൈവത്തിന്റെ മന്ദിരമായി പണിയപ്പെടുന്നു. हम लोग प्रभु के मंदिर होते होते बांधे जा रहे हैं. നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം 2:20 വാക്യം, एफेसियों 2:20 में पढ़ते हैं. അവിടെ തേജസ് പൂർണ്ണമായി നിറയണമെങ്കിൽ अगर वो मंदिर में महिमा, पूरा शकीना महिमा भर जाना है तो ഓരോ ദിവസവും एक दिन വചനത്താലുള്ള പണി നടന്നുകൊണ്ടിരിക്കണം. वचन के द्वारा बात का होना जरूरी है. അവിടെ പറയുകയാണ്, നമ്മൾ പിന്നെ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 55:13 വായിക്കുകയാണ്, Isaiah 57 का 13 में हम पढ़ते हैं, മുള്ളിന് പകരം कांटों के बदले പറക്കാലിക്ക് പകരം पढ़ेंगे. जब तू दुहाई दे तब जिन मूर्तियों के तूने जमा किए हैं वही तुझे पेड़ों के बदले सनफ्लावर उगेंगे हाँ। और बीजू पेड़ों के बदले मेहंदी उगेगी. हाँ, कौन सा वाक्य है? और इससे यहोवा का नाम तेरा. ओके, 13. ദൈവത്തിന് കീർത്തിയായി തീർന്നു. जिसके वजह से यहोवा का महिमा होगा. പണ്ട് മുള്ള് ദൈവത്തിന് നാശം വരുത്തി, ദൈവത്തിന് അപമാനം വരുത്തിയ ഹൃദയം पहला कांटे उगता था. मतलब क्या? ये कांटे मतलब परमेश्वर को निंदा देने वाला, परमेश्वर के खिलाफ वाला, कठोर और निर्दय वाला हृदय था. ഇപ്പൊ യഹോവയ്ക്ക് എന്താണ്? भूमि था. परंतु अभी क्या हो गया? പണി തീർന്ന വീട്, जब मतलब घर खत्म हो गया तो തേജസ് നിറഞ്ഞ വീട്, महिमा से भरा हुआ घर, ദൈവത്തിന് കീർത്തിയായി. परमेश्वर के लिए आनंद और महिमा होने वाला घर. എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ बात है. അവസാനമായിട്ട് ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. आखिरी भाग पढ़ेंगे. എബ്രായ ലേഖനം 6:7 വാക്യം, इब्रानियों 6:7, Hebrews 6:7. क्योंकि जो भूमि वर्षा के पानी को जो उस पर बार बार पड़ता है पी पी कर जिन लोगों के लिए वह ज्योति बोई जाती है, उनके काम का साग पात उग जाती है, वह परमेश्वर से आशीष पाते എടാ, हैं. എങ്ങനെയാണ് അനുഗ്രഹം പ്രാപിക്കുന്നത്? कैसा आशीष पाता है? കൃഷി ചെയ്യുന്നത് ആരാണ്? क्योंकि खेती कौन कर रहा है? കർത്താവാണ്. प्रभु कर रहा है. അവൻ വിത്ത് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വിതച്ചു. बीज बो रहा है. प्रभु ही बीज बो रहा है, हमारे हृदय में बोया. യജമാനന് ഫലം കായ്ക്കുന്നെങ്കിൽ और अगर मालिक को फल उत्पन्न होने वाला बात हो गया तो आशीष मिलेगा. അടുത്ത വാക്യം, परंतु अगला वाक्य, അതിന് പകരം परंतु उसके बदले वह झाड़ी का ऊंट कटारे उगाती है कांटे आ गए तो निकम्मी और श्रापित होने पर है. हाँ, आगे उसका अंत जलाया जाएगा. ഭൂമി ചുട്ടുകളെ. पूरा भूमि को जलाएगा. എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या? നമ്മുടെ പ്രവൃത്തികളെല്ലാം വിധു. हमारा सारा काम
जला दिया जाएगा, निष्फल हो जाएगा, പണി നടന്നില്ല. क्योंकि काम पूरा नहीं हुआ. അതുകൊണ്ട് इसलिए ആദ്യം തന്നെ सबसे पहला ഒരു ശിഷ്യൻ ഉണ്ടായിരിക്കേണ്ട കോസ്റ്റ് എന്താണെന്ന് അവൻ ആദ്യം ഗ്രഹിക്കണം. एक चेला बनने के लिए कितना कीमत है उसका हिसाब तू बैठकर हिसाब कर. നല്ലപോലെ എണ്ണണം. तू चेला बनने जा रहा है, उसके लिए तुझे क्या नुकसान उठाना पड़ेगा, क्या क्या करना पड़ेगा, उसका तू अच्छे से तू हिसाब कर, बैठकर हिसाब करना. എണ്ണും തോറും जैसा जैसा हिसाब करेगा वैसे वैसे चाल चलो. അനുഗ്രഹം വർദ്ധിച്ചു. वैसा वैसा उसका प्रभु का आशीष में बढ़ते जाएगा. തീർപ്പാൻ വകയില്ലാത്ത അവസ്ഥയിൽ परंतु काम रुक गया है, खत्म नहीं हो पा रहा, पूरा करने नहीं हो पाया तो അപ്പോൾ നമ്മൾ 2 തീമോഥെയോസ് 3:16-17 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ दूसरा तीमोथी 3 का 16-17 में पढ़ते हैं. കംപ്ലീറ്റ്ലി തറലി കംപ്ലീറ്റ് ആയി പണി തീർന്നു. എങ്ങനെ അതിനുള്ള വക പ്രാപിച്ചു വചനത്തിൽ നിന്ന്. वचन के द्वारा संपूर्ण रीति से पूर्ण हो गया है. संपूर्ण पवित्र शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है और उपदेश और समझाने और सुधारने और धार्मिकता की शिक्षा के लिए लाभदायक है, ताकि परमेश्वर का जन सिद्ध बने और आगे आगे और भली बातें और हर एक भले काम के लिए तत्पर हो जाए, रेडी रहे. കംപ്ലീറ്റ് ആയി. मतलब अभी क्या होता है कि परमेश्वर का जन सिद्ध बने. सिद्ध सिद्ध मतलब पूरा हो गया, मतलब सिद्ध मतलब वो सिद्ध मतलब परफेक्ट भी है, कंप्लीट मतलब क्या, प्रभु ने जो काम शुरू किया वो पूर्ण रीति से संपूर्ण हो गया. യോഹന്നാൻ സുവിശേഷം 17 കർത്താവ് പറയാ, यूहन्ना 17 में प्रभु कहता है, പിതാവേ हे पिता, ഞാൻ ചെയ്യാൻ തന്ന നീ എനിക്ക് ചെയ്യാൻ തന്ന പ്രവൃത്തി ഞാൻ ധരിച്ചു. तूने जो काम मुझे दिया था, जिम्मेदारी दिया था, उसको मैंने पूरा किया. നീ മഹിമപ്പെട്ടിരിക്കുന്നു. अभी तू महिमादायक हो गया है. ഇനി കർത്താവ് ചെയ്ത കാര്യമല്ല നമ്മൾ ചെയ്യുന്നത്. अभी प्रभु ने जो किया वो हम नहीं कर रहे, നമുക്കൊന്നും ചെയ്യാൻ കഴിയില്ല. क्योंकि प्रभु का काम तो हम कभी नहीं कर सकते. എന്നെ പിരിഞ്ഞ് क्योंकि प्रभु के ने क्या कहा, मुझे छोड़ तो कुछ नहीं कर सकते. ക്രിസ്തുവിന്റെ വചനം इसलिए प्रभु का वचन को ഹൃദയത്തിന്റെ സെൻട്രൽ കൊണ്ടുവരണം. हमारे हृदय का केंद्र में लाकर, കർത്താവേ हे प्रभु, ഈ വചനം ये वचन को നിഷ്ഫലമാകാൻ ഇടയാകരുത്. निष्फल ना हो ऐसा प्रभु मेरे अंदर कार्य कर प्रभु. Amen. ദൈവം പ്രവർത്തിക്കുകയാണ്. क्योंकि प्रभु कार्य कर रहे हैं प्रियो. ദൈവം കാരണം തന്റെ വചനത്തിന് വേണ്ടിയാണ് അവരായിരിക്കുന്നത്. प्रभु क्यों है, हमारे अंदर वचन को पूरा होने के लिए और फलवत होने के लिए वो हमारे साथ बैठा है. അവന്റെ വചനത്തെ അവർ മഹത്വപ്പെടുത്തിയിരിക്കുകയാണ്. और प्रभु ने अपना वचन को सभी बातों से सबसे ऊंचा रखा है, महिमादायक करके रखा है. നമ്മൾ ദൈവത്തിന് മഹത്വമാകുന്നുണ്ടോ? क्या हम लोग परमेश्वर के लिए महिमा बन रहे हैं क्या? അതോ പണി തീരാത്ത വീട് പോലെ സ്വർഗ്ഗത്തിൽ ചെന്നാൽ या फिर ऐसा घर जो बात का पूरा हुआ नहीं, अधूरा हो गया, फिर हम स्वर्ग में जा रहे हैं निराशा में, कैसा ऐसा है क्या? എല്ലാം ചുട്ടുകളയും. तो क्या होगा उसका हालत? प्रभु सब बातों को जला देगा अगर काम पूरा नहीं हुआ तो. നമ്മുടെ ഹൃദയം എവിടായിരുന്നു? हमारा हृदय कहां पर था? ഇടതുവശത്തായിരുന്നു. बाएं ओर था, लेफ्ट साइड में था. നമ്മളെ ആ ദിവസം ദുഃഖിക്കാതിരിക്കാൻ तो उस दिन दुखी ना होने के लिए കർത്താവ് ഇന്ന് आज प्रभु വചനം വായിക്കുമ്പോൾ സന്തോഷം കൊണ്ട് നിറയും. प्रियो वचन जब पढ़ते समय में आत्मा के नियंत्रण में रहेगा तो वो वचन हमें आनंद से भर देगा. ഞാൻ നിന്റെ വചനം കണ്ടെത്തി ഭക്ഷിച്ചിരിക്കുന്നു. मैंने तेरा वचन को ढूंढ कर मैंने पा लिया और मैंने उसको खा लिया. അതെന്റെ ഹൃദയത്തിന് और वो मेरे हृदय को സന്തോഷമായി. आनंद, हर्ष का आनंद से भर दिया. പണി നടക്കുകയാണ്. मतलब क्या हो रहा है, उसके अंदर बात काम हो रहा है. വചനത്തിന്റെ സന്തോഷം ഇന്നത്തേക്കാൾ നാളെ വർദ്ധിച്ചു വർദ്ധിച്ചു വരിക. और वचन का आनंद कल से आज ज्यादा है, और कल का दिन अगर दिन मिला तो और भी अधिक आनंद बढ़ते रहेगा, बढ़ते रहेगा, बढ़ते रहेगा. ഈ വചനം സത്യമാണ്. ये वचन सत्य है प्रियो. അതാ കർത്താവ് പറഞ്ഞത്. प्रभु ने कहा, പിതാവേ हे पिता, എന്നിൽ വിശ്വസിക്കാനുള്ളവർക്ക് വേണ്ടി जो लोग मुझ पर विश्वास करने वाले हैं അവർക്ക് വേണ്ടി उनके लिए ഞാൻ എന്നെ തന്നെ मैं अपने आप को അവർക്ക് വേണ്ടി വേർതിരിക്കുന്നു. अपने आप को मैं पवित्र कर मैं अलग करता हूँ. എന്തിന്? क्यों? അവർക്ക് വചനം കൊടുത്ത് ताकि मैं उनको वचन देकर, അവരെ വളർത്തി उनको बढ़ाकर, उगाकर, बढ़ाकर ഒരു പെർഫെക്റ്റ് മാനായി ദൈവത്തിൽ एक संपूर्ण और सिद्ध मनुष्य जो पूरा हो चुका है बात का, ऐसा सिद्ध मनुष्य बनाकर तेरे सामने उपस्थित में खड़ा करूंगा. Praise the Lord. आमेन. കർത്താവ് നമ്മളെ അതിനായിട്ട് സഹായിക്കട്ടെ. प्रभु इस विषय के लिए प्रभु आप सबको सहायता करें.